विश्व मराठी परिषद आयोजित विश्व मराठी संमेलनातील या विशेष कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। या विशेष कार्यक्रमाचा विषय, आशय, सादर करणारी व्यक्ती, त्यांचं काम, त्यांच्या कला, अनुभव, त्यांचे किस्से हे सगळंच काही विशेष आहे। पुस्तकांच्या ढिगाऱ्यातून आपलं नेमकं एखाद्या पुस्तकाकडे लक्ष जातं, ते त्याच्या मुखपृष्ठामुळे। पाहता क्षणी आपण त्याच्याकडे आकृष्ट होतो आणि तेच विकत घेतो। त्यालाही एक कारण असतं, म्हणजे मुखपृष्ठ। पुस्तकाच्या आशयाच्या आधीही जर पहिल्यांदा आपण प्रेमात पडत असू, तर तेही त्या मुखपृष्ठाच्या। कोणत्याही पुस्तकाचे मुखपृष्ठ आपला एक स्वतंत्र आणि वेगळा चेहरा घेऊन येतं। एका क्षणात वाचकाचं लक्ष आपल्याकडे ओढून घेण्याची क्षमता आणि ताकद ही त्या मुखपृष्ठात असते। वाचक आणि लेखकाचं नातं जुळवून देण्याचं काम हे मुखपृष्ठ करतं आणि या विलक्षण नात्याची पहिली भेट ही वाचकांच्या मनात इतकी कोरली जाते की दुरूनही एखाद्या आवडत्या पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहिलं की आपल्याला आतल्या सगळ्या पानात दडलेल्या गोष्टीची सफर घडून येते। आतल्या पानांमध्ये असलेल्या गोष्टीप्रमाणेच प्रत्येक मुखपृष्ठाची आपली स्वतःची अशी एक स्वतंत्र गोष्ट असते। वाचकाला ती गोष्ट माहीत असते असं नाही, किंबहुना ती नसतेच म्हणा। मुखपृष्ठांमध्ये लपलेल्या याच गोड गोष्टी सांगण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत गेल्या 40 ते 45 वर्षांमध्ये 3500हून अधिक दर्जेदार मुखपृष्ठ साकारणारे मुखपृष्ठकार, ग्रंथ सजावटकार, कॅलिग्राफर, छायाचित्रकार व लेखक विश्वास कुलकर्णी, अर्थात रवी मुकुल। सहकार म्हणजे काय? हाताला हात, पावलांना पावलांची साथ, जिथे समानतेचा उत्सव होतो तो आहे सहकार। अशा सहकाराला तुमचा पाठिंबा हवा, उद्धार हवा तर सहकार हवा। दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, शिखर सक्षम सहकाराचं। रवी मुकुल यांनी पेन्सिल ते ऑइल कलर अशा सर्व माध्यमांमध्ये जवळपास सर्व नामवंत साहित्यिकांच्या सुप्रसिद्ध पुस्तकांची मुखपृष्ठे, आतील मांडणी, आतील चित्रे रेखाटली आहेत। काही नावे सांगायचीच तर रणजित देसाई यांचं श्रीमान योगी असेल, शांता शेळके यांची धूळपाटी असेल, राची ढेरे लिखित लज्जागौरी, गोनी दांडेकर, गदी माडगुळकर, वि स वाळिंबे, ग्रेस अशी किती नावं घ्यावी। रवी मुकुल यांनी मुखपृष्ठांच्या निर्मिती प्रक्रियेविषयी सातत्याने विविध दैनिकांमधून, नियतकालिकांमधून महत्त्वपूर्ण असे लेख लिहिले आहेत। त्यांच्या लेखी बोले या साहित्य विश्वावरच्या विडंबनात्मक लेखांचा संग्रहही प्रकाशित झाला आहे। शिवाय अनेक पुस्तकांसाठी त्यांनी सहलेखनही केले। उत्कृष्ट मुखपृष्ठांसाठी फेडरेशन ऑफ इंडिया पब्लिशर्स दिल्ली, CEAD पुणे, आम्ही रसिक कोल्हापूर, लोकमत वृत्तसमूह, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ यांचे अनेक नामवंत पुरस्कार त्यांना प्राप्त झाले। तर चला, अशा या रंगकर्मीच्या गेल्या 40 वर्षांच्या कालखंडातील रेखाटलेल्या मुखपृष्ठांच्या आड लपलेल्या गोष्टींची सफर पाहूया, अर्थात रवी मुकुल यांच्यासोबतच। नमस्कार। विश्व मराठी संमेलनात मी माझा कार्यक्रम मुखपृष्ठाची गोष्ट सादर करतोय, त्याचा मला विशेष आनंद आहे। या निमित्ताने मी जगभरातल्या रसिकांच्या समोर मराठी मुखपृष्ठ हा काय प्रकार आहे हा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। अर्थातच मी केलेली मुखपृष्ठ 1980 साली मी माझं पहिलं मुखपृष्ठ केलं, जेव्हा मी विद्यार्थी होतो चित्रकलेचा, आणि आज आहे 2020, म्हणजे बरोबर 40 वर्ष मी पुस्तकाच्या क्षेत्रामध्ये रमलेलो आहे। मी मुखपृष्ठ करतो म्हणजे काय करतो? इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे की मुखपृष्ठ करतो म्हणजे मी लेखकाने लिहिलेली गोष्ट सांगत नाही, त्यातली पात्र चित्रित करत नाही,
तर मी त्या पुस्तकाचा मूड पकडायचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळं कुठल्याही एका विशिष्ट माध्यमावर माझं प्रेम नाही आहे किंवा विशिष्ट माध्यमाला त्याज्यही नाही आहे. अगदी पेन्सिल, बॉलपेन, चारकोल, वॉटर कलर, ॲक्रिलिक कलर, पोस्टर कलर, ऑइल कलर अशी सगळी पारंपरिक जेवढी माध्यमं उपलब्ध आहेत त्या सगळ्या माध्यमात मी मुखपृष्ठ केलेली आहेत. त्याशिवायही ते मुखपृष्ठ मला मागणी करतं त्यानुसार मी स्वतःची माध्यमं तयार केलेली आहेत आणि त्यातूनही मुखपृष्ठ साकार झालेलं आहे. यापुढचा जो माझ्या मुखपृष्ठाची गोष्ट हा कार्यक्रमाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेखकांची वेगवेगळ्या माध्यमात मी केलेली चित्र, माध्यमात मी केलेली असं म्हणण्यापेक्षा त्या चित्रांनी त्या साहित्यकृतींनी त्या माध्यमाची मागणी केली, त्याच्यानुसार मी चित्र तयार केलं. तो प्रवास सुरू होतो ज्या वेळेला माझ्याकडे प्रकाशकाकडून लेखकाचं हस्तलिखित येतं. हस्तलिखित हा शब्द आता कालबाह्य झालेला आहे. एकीकडे हस्तलिखित माझ्याकडे यायची, ती अतिशय सुंदर असायची. म्हणजे कित्येक हस्तलिखित आत्ता माझ्या डोळ्यासमोर आहेत. आश्चर्य वाटेल पण नारायण धारपांचं हस्तलिखित अतिशय सुंदर असायचं, अजिबात खाडाखोड न केलेलं आणि ब्ल्यू ब्लॅक इंकनं त्याच्यावर ते लिहायचे. वपू काळेंचं तर अगदी अलंकारिक पद्धतीचं असायचं. काही अतिशय गिचमीड देखील हस्तलिखित असायची. पण प्रत्यक्ष हस्तलिखित आपल्या हातामध्ये घेऊन आपण वाचतोय, आपण त्याचे प्रथम वाचक आहोत, ह्याचा जो थरार होता तो आता थोडा कुठंतरी लुप्त झाला आहे. प्रकाशक TTPचे प्रूफ पाठवून देतात. बऱ्याचशा लोकांचा हल्ली आग्रह असतो की आम्ही PDF फाईल पाठवून देतो. अर्थात मी ते नाकारतो. याचं कारण काय, आपल्याला निसर्गतः अशी सवय आहे की पुस्तकाच्या पानावर वरून पडलेला प्रकाश आणि त्याच्यात आपण अक्षरं पाहत असतो. कॉम्प्युटरवर दिसणारी अक्षरं जी असतात त्याच्या मागून प्रकाश येत असतो आणि ते वाचणं तसं अनैसर्गिक आहे असं माझं मत आहे. त्याच्यात तो आनंद मिळत नाही. त्यामुळे प्रूफाचा आग्रह धरतो. काही प्रकाशकांना तो थोडा त्रासदायक वाटतो, पण त्याची गोष्ट वाचण्यामध्ये जो आनंद असतो तो त्याच्यातच येतो. एक माझं मुखपृष्ठ मी आता दाखवणार आहे. याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे, ज्यावेळी लेखक माझ्याकडे पाठवून देतो त्यावेळी मी पूर्ण वाचतो. त्यामुळं साहित्याचे जेवढे प्रकार आहेत, कथा, कविता, समीक्षा, नाटक, परत एकांकिका संग्रह, सगळ्या प्रकारचं वाचन माझ्या हातून झालेलं आहे म्हणण्यापेक्षा वाचनाची आवड असल्यामुळे मी या क्षेत्रात काम करतोय. एक चित्र आपण बघूया. हे चित्र बहुतेक सर्व मराठी वाचकांनी पाहिलेलं आहे. मागच्या वर्षी मी अमेरिकेत गेलो होतो. माझ्या मुलीच्या एका मित्राच्या घरी देखील हे पुस्तक बघितलं, कारण श्रीमान योगी हे पुस्तक जगभर गेलेलं आहे, त्यात काही वादच नाही आहे. बरीच वर्ष झाली, 1986 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला दादा म्हणजे रणजित देसाई यांचं एके दिवशी मला बोलावणं आलं आणि ते इथे संभाजी पार्कच्या समोर सुप्रसिद्ध संगीतकार C. रामचंद्र यांचा बंगला होता, सरगम नावाचा. आज आहे की नाही मला माहिती नाही, बहुतेक नसावा. तिथे ते उतरले होते आणि त्यांनी मला सांगितलं की श्रीमान योगीची नवीन आवृत्ती काढायची आहे, स्वस्त आवृत्ती काढायची आहे, 50 रुपयात पुस्तक लोकांपर्यंत पोचवायचं आहे, प्रकाशकाचा मानस आहे, तर तो हे मुखपृष्ठ करायचं आहे. त्याच्या अगोदर मी त्यांची मोरपंखी सावल्या, गंधाली, कातळ अशी पुस्तकं केली होती. पण श्रीमान योगीचं मुखपृष्ठ करणं हे चॅलेंज होतं, एक नवीन आव्हान होतं. कारण 86 सालची गोष्ट आहे ती. माझी एक पद्धत आहे की एकाच विषयावर आपल्याला जेव्हा मुखपृष्ठ करायचं असतं, एखाद्या विशिष्ट व्यक्तिरेखेवर, ऐतिहासिक म्हणा किंवा कुठली एक ठळक व्यक्तिरेखा जी आहे त्याच्यावर मुखपृष्ठ करायचं असेल, तर त्याच्या अगोदर कुणी त्यावर काही काम केलेलं आहे का हे मी पाहतो, आठवायचा प्रयत्न करतो. जुन्या लोकांना माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मी पाहिलेलं सर्वात जुनं चित्र, म्हणजे मुघल शैलीतलं वगैरे ते म्हणत नाही मी, छापलेलं आपल्याकडे सह्याद्रीच्या एका दिवाळी अंकावर आलं होतं. जहाजामध्ये तोफेवर असा हात ठेवून शिवाजी महाराज उभे आहेत असं ते दिनानाथराव दलाल यांचं चित्र होतं.
ते चित्र आठवलं. त्याच्यानंतर मग शब्दरंजन स्पर्धेचे जयंत साळगावकर कालनिर्णयकारनंतर ते त्यावेळेला शब्दरंजन स्पर्धा घ्यायचे आणि एका काहीतरी विशिष्ट स्पर्धेच्या काहीतरी उत्सवी स्पर्धा होती म्हणून त्यांनी सगळ्या स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅलेंडर प्रेझेंट पाठवलं होतं. ते कॅलेंडर अर्थात रघुवीर मुळगावकर यांनी केलं होतं. तेही पाहिलं होतं. चिरमानुकीची जी पहिली आवृत्ती होती ती अशी थोडी मोठ्या आकारात होती. त्यावर हे प्रकाशक राज देशमुख यांचं मला खरोखर कौतुक वाटतं. त्या काळात त्यांनी चित्रकार हेब्बर, जगप्रसिद्ध चित्रकार हेब्बर यांचं एक असं त्याने लाईन ड्रॉइंग छापलं होतं आणि आतमध्ये काही आर्ट प्लेट्स होत्या. हे सगळं पाहिलं आणि म्हटलं आता ह्याच्यापेक्षा आपलं वेगळं करायचं आहे. मग वेगळं काय करायचं? एक गोष्ट लक्षात आली की छत्रपती शिवाजी महाराज हे कोणी विलासी मोगल सम्राट नव्हेत, तर हा माणूस लोकराजा होता. सामान्य बावळ्यांना त्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग पेटवून त्यांना शिपाई म्हणून, सैनिक म्हणून त्यांना घडवायचं आणि त्यांच्यातून हिंदवी स्वराज्य उभं करायचं, असं करणारा हा भूतलावरचा पहिला राजा. म्हटलं हा लोकराजा मला इस्टमन कलरमध्ये दिसत नव्हता, तो मातीच्या रंगात असायला पाहिजे हे मी पहिल्यांदा ठरवलं होतं. आणि म्हणून आपली कोकणातली ब्राऊन कलरची माती जी आहे, लालसर माती, त्या मातीच्या रंगामध्ये हे चित्र करायचं मी ठरवलं. या चित्रामध्ये त्यावेळची जी प्रचलित चित्र जी सगळी होती, म्हणजे विशेषतः कसं होतं की आपल्याकडे मराठी चित्रशैली हा प्रकार त्यावेळेला अस्तित्वात नव्हता. नंतरही तो पेशवाईच्या काळामध्ये अगदी थोडा आला, फार कधीच नव्हता, कारण मराठी चित्र हा प्रकारच नाही आहे मुळात. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगरखा कसा असेल, तर मोगलकालीन त्यावेळची जी शैली होती ती अशी फुलं किंवा पानं असलेली चित्र, त्या रेघा, नंतर त्यांचा तो मंदिर कसा असेल असा विचार करत एक एक चित्रातून एक एक गोष्ट घेऊन मी हे चित्र साकार केलं. चित्र झालं, अर्थात सगळ्यांना आवडलं आणि आजही अर्थात हे सगळ्या आवृत्तीवर चित्र चालू आहे. चित्र झाल्यानंतर मला नंतर लक्षात आलं की आणखी एक गोष्ट याच्यामध्ये मी जर ठळकपणे दाखवली असती तर जरा जास्ती चांगलं झालं असतं. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतःला सम्राट किंवा महाराज वगैरे असे म्हणून घेण्यापेक्षा त्यांना स्वतःला अंबाबाईचे भोपे म्हणून घेण्यामध्ये धन्यता वाटायची. त्यामुळे त्यांच्या गळ्यामध्ये जर कवड्याची एक ठळक माळ दाखवली असती तर ते जरा जास्ती चांगलं झालं असतं असं मला वाटतं. माझी चित्राची पद्धत अशी आहे की लेखकानं लिहिलेलं मी वाचतो, हे मगाशीच सांगितलं, पण त्याच्यामध्ये जर माझा वैयक्तिक अनुभव जर मिसळला तर ते चित्र जिवंत होतं, असं एक कुठंतरी मला आजवरच्या प्रवासात लक्षात आलेलं आहे. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे मला ह्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी ज्या उशिरा आल्या त्यातली एक गोष्ट उशिरा म्हणजे सायकल. 9वीपर्यंत मला सायकल चालवता येत नव्हती. त्यामुळे थोडा मी विनोदाचा विषय होतो, माझ्या मित्रांमध्ये टिंगलीचा विषय होतो. 9वीला मात्र मी सायकल चालवायला शिकलो म्हणण्यापेक्षा त्या काळात अशी लहान मुलासाठी वेगळी छोटी सायकल वगैरे अशी चैन नव्हती. मोठ्यांची सायकल घ्यायची आणि मग पॅडल मारत मारत फ्रेमच्या पलीकडे पाय टाकायचा आणि कैची सायकल चालवायचा पहिला प्रकार असायचा. हँडल असं छातीपर्यंत यायचं आणि मग तसं चालवत राहायचं, अशी ती पद्धत तशीच शिकलो होतो थोडी सायकल. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी तुळजापूरला माझ्या मामाकडे गेलो होतो. माझ्या मामाचा वाडा असा मोठा आणि घरामध्ये 3-4 सायकली वगैरे कायमच्या असायच्या. तर माझ्या थोरल्या मामेभावाच्या लक्षात आलं किंवा त्याला कोणीतरी सांगितलं होतं की मी आता चित्रकार सायकल चालवायला शिकलो आहे. तो म्हणला, रे म्हणलं तू सायकल चालू शिकलास असं मला कळलं, तर आता आपण शेताला जाऊ, चला सायकल घे, तू एक घे मी घेतो. म्हटलं कोणी सांगितलं याला, कोणाच ठाऊक. पण आता थोडा प्रतिष्ठेचाही प्रश्न होता, मग त्याच्यावर एक सायकल घेतली आणि कट्ट्याला दरवाजाच्या तिथे बाहेर लावून त्याच्यावर मी साईडला म्हणजे लावली सायकल आणि कैचीवर तर पहिल्यांदा हसलो. तो म्हणा कैची सायकल चालवतो. म्हणला मला ती मोठी सायकल आहे, पाय पुरत नाहीत वगैरे अशा थापा मारले मी. खरं तर माझे पाय पुरले असते
पण तशीच चालतं म्हणलं ठीक आहे, तशी तर तशी. सायकल चालवत चालवत मग मी तुळजापूरची ती गल्ले त्यावेळच्या गल्ल्या, ती उडी गटारं, यात्रेलाही यात्री करू, माणसं, डुकरं, ही सगळी चुकवत कशी बशी मी स्टँडपर्यंत सायकल आणली आणि म्हटलं आता सुटलो. आता ह्याच्या पुढे आता कुठे काही माणसं दिसणार नाहीत किंवा प्रवासाला कुठे अडथळा येणार नाही. आणि मग हायवेला सायकल लागली. सकाळची वेळ होती आणि विशिष्ट अंतरानंतर आमच्या दोघांमध्ये अंतर पडलं. म्हणजे माझा भाऊ आणि मी, आमच्या थोडं तर अंतर पडलं. कारण काय झालं की एक उतार लागला आणि उतार लागल्यानंतर माझ्या इच्छेविरुद्ध सायकलनं जास्ती वेग पकडला. मला लक्षात येत नव्हतं हा वेग नियंत्रित करता येतो, ब्रेक मारता येतात, ते माझ्या कुठं डोक्यातच येत नव्हतं. मी थोडं घाबरलो होतो आणि सायकल तशीच पुढे चालवत ती वेग सायकल चालवत म्हणण्यापेक्षा सायकल मला चालवत घेऊन चालली होती. तळाताला दरदरून घाम सुटला होता आणि तितक्या समोरून एक ST येताना दिसली, बस येताना दिसली, मोठी बस. एक गोष्ट आता इथे मला जाता आता सांगतो. भीतीचं एक माणसाला आकर्षण असतं. म्हणजे आपण अपघात झाले की पाहायला थांबतो, आग लागली तरी बघायला थांबतो. तसं ती समोरनं ST हा जो काय एक काळरूपी गोष्ट येत होती त्याचं मला आकर्षण झाल्यासारखं झालं आणि मी त्याच्याकडे एकटक बघत होतो. ते ड्रायव्हरच्या लक्षात आलं की हे पोरगं गोंधळलेलं आहे, रस्त्याच्या मधोमध सायकल चालवत आहे आणि याला वाचवायचं तर आपल्याला बाजूला गाडी काढली पाहिजे. त्याने शेतामध्ये गाडी घातली आणि माझ्या कानापासून एक झारखन असा म्हणजे एक लाल पिवळा पट्टा गेल्याचं लक्षात आलं माझ्या. थोडा चढ आला आणि गाडी टप्पी खात मी असं थांबलो कसा बसा. म्हणजे गाडी थांबली. मागून माझा भाऊ आला, पाठीत धपका मारला जण जोरात. म्हणा काय मस्त गाडी चालवतोस म्हणलं, आता मलाही मागे टाकून निघून गेलास पुढे वगैरे वगैरे. विनोद होता छानपैकी. मी आता इज्जतीचा प्रश्न होता म्हणलं हो म्हणलं जरा जमतंय आता हल्ली वगैरे असं म्हटलं मी. आणि मी हळूच त्याला म्हणालो की म्हटलं जय म्हणलं आपण आता चालत जायचं का? तर म्हणलं चालत का? ठीक आहे हरकत नाही म्हणलं की शेत जवळच आलं आहे, आपण आता हायवे सोडू आणि मधल्या रस्त्याने जाऊ. आणि म्हणून हायवेपासून एक पायवाट फुटत होती. त्या पायवाटेला मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे वळलो. एक 2-3 मिनिटामध्ये हमरस्त्यावरचे सगळे आवाज नष्ट झाले. एक शांतता सुंदर पसरली. पिवळं धमक असं गवत ज्यामध्ये मी बुडून जात होतो, असं वाऱ्यावर असं छानपैकी त्याच्यावर लाटा उमटत होत्या, सळसळत होतं सुंदर. एक शांतता होती. मध्येच कुठेतरी बारीक किडे यायचे, डोक्यावर गुणगुण करायचे, बारीक एखादं पाखरू यायचं आणि एकटक फक्त आमच्या दोघाच्या सायकलचा असा टर असा सायकलच्या चेनचा आवाज होता, बाकी काही नव्हतं. ते बघता बघता मी इतका गुंगून गेलो की मगाशी माझी जी भीती होती ती कुठल्या कुठे पळून गेली. बऱ्याच वर्षानंतर वाटा हे मुखपृष्ठ करायला माझ्याकडे आलं व्यंकटेश माळुकरांचं. आणि तो प्रसंग मला सगळा जसाच्या तसा आठवला. 9वीतला हे चित्र मी काढलं. तोच तो पिवळा गवताळ प्रदेश आहे, ती पायवाट आहे. ते पायवाटेवरनं व्यंकटेश माळुकर आणि त्यांचे थोरले बंधू असे दोघे चालत आहेत. खरं तर आम्ही ते दोघे आहोत, मी आणि माझा भाऊ. सायकली गायब केल्या. आणि त्याच्यामध्ये एक प्रसंग असा आहे असं मला वाटतं की त्यांच्या आईने त्यांना सांगितलेलं असतं की बाबा शेजारच्या गावामध्ये तुझी अक्का राहते आणि ती काहीतरी बाळंत वगैरे झालेली आहे, तिला जाऊन तूप घेऊन जायचं आहे. हे 2 भाऊ ते तूप घेऊन जात आहेत असं सगळं ते मी त्याच्यामध्ये चित्रित केलं. खरं तर हे सगळं मी बघितलेलंच होतं. हे चित्र झाल्यानंतर तात्या म्हणाले मला काय मस्त जिवंत चित्र वाटतं. आणि ते जिवंत हा शब्द त्याच्यामुळे आला होता. तात्याने त्यावेळी त्याच वेळी मी विचारलं होतं की तात्या मला एक गोष्ट सांगा. तात्या म्हणजे व्यंकटेश माळुकर. इतक्या वर्षानंतर मला हे कसं काय आठवलं, हा काय प्रकार आहे? तात्यांचं उत्तर फार सुंदर होतं. तात्या म्हणाले चित्रकार त्याचं काय असतं, खेड्यामध्ये एखादी म्हातारी असते ना म्हटले, कारभार आता पोराच्या हातात गेलेला आहे, नवरा केव्हाच गेलेला आहे आणि पोरगा आता कारभार करते, कोरडवाहू शेती आहे, कसं बसं चाललंय घर वगैरे, अशी ती अवस्था असते. आणि झोपडीच्या कोपऱ्यामध्ये मडक्याची उतरंड असते. त्याच्यामध्ये मग थोडं
जवस असतं, थोडं कारळ असतं, थोडं तीळ असतात. अशी जी नेहमी न लागणारी धान्य पण छोटी छोटी असतात, ती अशी वेगवेगळ्या मडक्यात टाकून ठेवलेली असतात. कधीतरी हा पोरगा काहीतरी कुठंतरी धान्य विकलं गेलं तर ₹1, ₹2, 4 आठाणे आपल्या म्हाताऱ्याला देत असतो आणि ती खर्चत नाही. त्या मडक्यामध्ये त्या धान्यामध्ये ती टाकून ठेवते. आणि मग एके दिवशी कधीतरी पाहुणा येतो घरी, म्हणजे जावई असावं बहुतेक. आणि मग आल्यानंतर मग आता पोराचा हात तंग आहे, काही करता येत नाही, पण काहीतरी गोडधोड तर केलं पाहिजे. आणि तो पोरगा हताश होतो. त्यावेळेला ती म्हातारी ती सगळी नाणी गोळा केलेली त्याला आणून देते आणि वेळ भागवली जाते. कलावंताचं तसंच असतं. मनाच्या तळामध्ये ज्या उतरंडी रचलेल्या असतात, त्यातलं योग्य वेळेला योग्य नाणं बाहेर येतं आणि त्यावेळी ते खर्चलं जातं. मार्केट नावाचं हे जे माझं मुखपृष्ठ आहे, मार्केट हे केवळ फक्त पैशावर चालतं. तिथं भावना वगैरे या गोष्टीला किंमत नसते. तिथं फक्त पैशाला किंमत असते. ते दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. बरीच वर्षे ज्यावेळेला मी मुखपृष्ठ नोटा जेव्हा बघायचो, त्यावेळेला मला लक्षात यायचं की ह्या नोटा जर एकावर एक रचल्या तर ह्या मजल्यासारख्या दिसतील, बिल्डिंगसारख्या दिसतील. हे कुठेतरी डोक्यात होतं. ज्यावेळेला हे मुखपृष्ठ करायचं माझ्यासमोर आलं, त्यावेळेला मग म्हटलं की आपण त्या नोटा एकत्र करून आपण त्याच्यातनं मार्केट तयार करू, म्हणजे स्काय स्क्रॅपर्स, उंचच्या उंच बिल्डिंग्स वगैरे. कल्पना तशी चांगली होती, सोपी वाटली होती, पण प्रत्यक्षात तशी सोपी नव्हती. याचं कारण एक तर मग नव्या कोऱ्या नोटा पाहिजे होत्या. या निमित्तानं आता आपल्याकडच्या करन्सीतनं बाद झालेल्या नोटा लोकांना बघायला मिळतात, ते एक तो वेगळाच आनंद आहे. तर गंमत अशी की माझ्या एक बँकेतला मित्र होता, त्याकडे गेलो आणि म्हटलं मला सगळ्या डिनॉमिनेशनच्या नव्या कोऱ्या नोटा पाहिजेत. तो म्हणा राजा, म्हटलं माझ्या काय ब्रँचमध्ये काही शक्य नाही. तर तो 2-3 तुला ब्रँचचे म्हणजे त्यांना फोन करून ठेवतो आणि तशी मी ते नोटा सगळ्या गोळा करतो. कोणाकडे ₹5 मिळाले, कोणा ₹10, कोणाकडे 100च्या नोटा. असं करत करत त्या सगळ्या नोटा मी गोळा केल्या. 1-2-3 हजार काहीतरी मला लागले त्यावेळेला, त्या काळात. म्हणजे ही साधारणपणे 90 सालची वगैरे गोष्ट असावी. आणि आता त्या नोटा अशा ठेवायला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्या नोटा स्थिरपणे ठेवता येत नाहीत. तुम्ही ठेवून प्रयत्न करून बघा. नव्या कोऱ्या नोटा अशा एक प्रकार एकावर एक असे लाईनने का लावून ठेवायचा प्रयत्न करा, ते अजिबात स्थिर राहत नाही, ते सरकतात. तात्पर्य थोडक्यात म्हणजे लक्ष्मी त्या दृष्टीने देखील चंचल असते. मग काय करायचं? तर त्या काळामध्ये एक रबर सोल्युशन नावाचा एक प्रकार यायचा. ते तात्पुरत्या पेस्टिंगसाठी तो उपयोगी आम्ही वापरायचो आर्टवर्क करायला. पण याच्यामध्ये एका कागदावर हे सगळ्या नोटा पेस्ट करण्यासाठी मग मी ते घेतलं रबर सोल्युशन आणि ते लावलं. सगळं नोटा अशा रचल्या सगळ्या छानपैकी आणि माझ्या फोटोग्राफर मित्राला बोलवलं आणि बोलवल्यानंतर तो त्याला त्या नोटा बघितल्या. तो म्हटला, रवी मुकुल तुला वेळ फीड लागला काय? म्हटलं का? अरे म्हणे नोटा सगळ्या बाद होतील आता. म्हटलं आता काय इलाज नाही. म्हटलं बघू काय कितपत मला हळूहळू काढीन म्हटलं नोटा एक 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 एक. त्यानं फोटो काढले आणि फोटो काढल्यानंतर मला पाहिजे तो इफेक्ट त्याच्यात नक्की आला. आणि मराठे खुश झाले होते की म्हटले माझ्यासाठी तू एवढ्या नोटाचं बलिदान द्यायला तयार झालास वगैरे. म्हटलं खरं तर ते परवडत नाही, प्रकाशक मला एवढे पैसे देणार नाही आहे, पण तरीही मला करणं आवश्यक वाटलं होतं. पुढे मात्र एक गोष्ट अशी झाली की जवळपास मी 2 महिने एक एक नोट घेऊन ते कापसानं रबर सोल्युशन पोचायचं काम करायचो. कारण कुठल्याही दुकानात मी ती नोट दिली की तो हमखास मला परत द्यायचा, कारण ते हातात चिपटून बसायची नोट. शिरीष कणेकर हे जे प्रख्यात लेखक आहेत, त्यांच्या आवडीचे 2 विषय, एक म्हणजे चित्रपट आणि एक क्रिकेट. अर्थात अलीकडे त्यांनी कुठल्या तरी काय मुलाखतीत असं लिहिलं होतं, मला मेसेजही पाठवला होता बहुतेक, की मी फक्त पत्रकार होतो ह्या गोष्टीनंतर माझ्या आवडीच्या म्हणजे आवड ह्याच्यात आहे, पण मी पूर्ण पत्रकार होतो असं त्यांनी सांगितलं होतं. तर चित्रपटाचं हे गायचला हे जे पुस्तक आहे ते गाण्याच्याबद्दल आहे. म्हणजे त्यात गायक आहेत, गाण्याच्या आठवणी आहेत, गीतकार आहेत, संगीतकार आहेत, असं गायचलाजा असं पुस्तक. ह्याची काहीतरी वाटतं दुसरी का दुसरी आवृत्ती कदाचित माझ्याकडे आली होती. अगोदरची चित्रकारानं काय केलं मला आठवत नाही, मी पाहिलंही नव्हतं. गप्पा मारताना शिरीष कणेकरांच्या तोंडून एकदा मी ऐकलं की
लता मंगेशकर म्हणजे दीदी कुठलंही गाणं रेकॉर्ड करायच्या अगोदर ते प्रत्येक गाणं स्वतःच्या रजिस्टरमध्ये लिहून काढतात स्वतःच्या हस्ताक्षरात. आणि मग कल्पना डोक्यात आली की म्हटलं हीच जर 2 पानं आपल्याला जर मिळाली समजा, तर त्याच्यातून एक चांगलं मुखपृष्ठही तयार करता येईल आणि एक छान मोठा दस्तऐवज देखील लोकांच्या समोर आणता येईल, असं माझ्या डोक्यात आलं. आणि म्हणून मग कणेकरांना सांगितलं की त्यांच्या रजिस्टरमधले 2 पानं आपल्याला मिळवता येईल तर पहा. त्यांनी ते प्रयत्न करून मिळवली. आता जाता तर तुला गंमत दाखवतो. याच्यामध्ये कदाचित तुम्हाला वाचता येईल नंतर. लता मंगेशकरांनी वरच्या बाजूला दीदीने श्रीकृष्ण असं त्यांच्या पद्धतीने लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर तारीख आहे 30/11/57 आणि दुसऱ्या गाण्यावरची तारीख आहे 3/12/57. म्हणजे मी साधारणपणे त्यावेळेला 5-1 महिन्याचा होतो, तेव्हाची गोष्ट आहे. पहिलं गाणं आहे बनके पंछी गाये प्यार का तराना आणि दुसरं गाणं वो चांद खिला वो तारे हसे. ह्याच्यामध्ये वो चांद खिला जो वो तारे हसे जे गाणं आहे ना, त्याच्यामध्ये तिसरं कडवं खोडलेलं आहे. काही शब्दाच्या खाली तिने रेघा ओढलेले, म्हणजे दीदीने असे ओढलेले आहेत की हे गाणं बरं का आपल्याला थोडं म्हणजे तिथं शब्दावर जोर द्यायचा असेल किंवा तिथं ताण घ्यायची असेल वगैरे. जे खोडलेलं आहे त्याचं कारण मला असं वाटतं की कदाचित गाण्याची लांबी जास्ती होत असावी रेकॉर्डिंगची, त्यामुळे ते गाणं खोडलेलं आहे. ह्या निमित्तानं मला लोकांच्या समोर ही गोष्ट कायमस्वरूपी आणता आली, ह्याचा एक मोठा आनंद आहे. बऱ्याच वर्षानंतर मग हे मुखपृष्ठ मी परत बदललं. आता ते बदललेलं दुर्दैवानं माझ्याकडे नाही आहे, पण एकाच मुखपृष्ठासाठी एकाच पुस्तकासाठी मी 2-3 वेळा देखील मुखपृष्ठ केलेली आहेत आणि ती तशी छापून आलेली. म्हणजे एक प्रकारे मुखपृष्ठाच्या देखील आवृत्त्या झालेल्या आहेत. शिरीष गणेकरांचं हे दुसरं रूप बहुतेकांना परिचित आहे. याच्यावर काही मला असं वाटतं की फारसं काही बोलायची गरज नाही, कारण कागदी बाण हा जो प्रकार आहे तो कॉलेजच्या वयामध्ये प्रत्येकाने केलेला असतो. बऱ्याच लोकांचे नेम हुकतात, एखादा फक्त बसतो. तर चाहटळकी ह्या शब्दाच्या रचनेतून ती आणि अक्षरं देखील रंगीबेरंगी आहेत ती, त्याच्यातून ते असं एक गंमत तयार केलेली आहे. बऱ्याच वर्षापूर्वी मला वाटतं 1999 एका दिवाळी अंकासाठी मी विषय केला होता, एक लेखक एक पुस्तक. पद्मगंधा हा तो दिवाळी अंक होता. माझे मित्र जाखडे त्याचे संपादक. त्यावेळेला कल्पना माझी अशी होती की मराठीमध्ये असे काही लेखक आहेत की जे एका विशिष्ट पुस्तकामुळे त्यांची ओळख ताबडतोब डोळ्यासमोर येते किंवा त्या पुस्तकाचं नाव उच्चारलं की तो लेखक डोळ्यासमोर येतो. म्हणजे माहीमची खाडी म्हटलं की मधु मंगेशकर्णिक येतात. सारे प्रवासी घडीचे म्हटलं की जयवंत दळवी येतात. गारंबीचा बापू म्हटलं की किरणा पेंडसे येतात. व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे, मृत्युंजय श्रीमान आपले शिवाजी सावंत, स्वामी रणजित देसाई, असे कितीतरी लोक. तर त्या काळाच्या त्याच परंपरेमध्ये नाशिकचे हे लेखक मनोहर शहाणे ह्यांची ओळख पुत्रकार अशीच होती त्या काळात. आताच्या वाचकांना माहिती नाही आहे. आणि या मगाशी जे म्हणालो होतं की मी वेगवेगळ्या माध्यमात करतो, तर हे चित्र जे आहे हे पोस्टर पेपर म्हणजे रंगीत कागद हाताने फाडून केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कुठेही ब्रश वापरलेला नाही आहे, म्हणजे फक्त लेटरिंगसाठी वापरलेलं आहे. तेही मनोहर शहाणे लिहिण्यापुरता. पुत्र देखील हाताचं कागदाचंच आहे, ते कागदाचं कटिंग करूनच केलेलं आहे. ह्याच्यामध्ये परत माझा वैयक्तिक अनुभव कसा येतो आणि लेखकानं काय लिहिलं होतं तेही सांगतो आता गंमत. त्या पुस्तकाच्या निमित्तानं म्हणजे त्या अंकाच्या दिवाळी अंकाच्या निमित्तानं मी वेगवेगळ्या लेखकांना एक प्रश्नावली पाठवली होती की तुम्हाला कादंबरी कशी सुचली, त्यातला एक प्रश्न होता. तर त्याच्यावर मनोहर शहाणे यांनी कळवलं होतं की पहाटेच्या वेळेला मी नाशिकला गंगेच्या घाटावर गेलो होतो पंचवटी भागामध्ये आणि निरव शांतता होती, छानपैकी पहाटेची थंडी देखील होती. आणि अशा शांततेमध्ये एक आवाज आमच्या कानी पडला. माझ्या कानावर तो आवाज आला, आम्ही आमच्या बापाला सांगितलंय पैसे टाक, आम्हाला शिकायचंय.
इतक्या शांत वेळी, इतक्या म्हणजे पवित्र थोडी अशी सुवेळ म्हणावी जशी, अशा वेळी इतका उद्धट आवाज कुठेतरी असा म्हणजे मला मनाला चरा पाळून गेला. आणि मला कळेना की वातावरणाचा देखील एखाद्या माणसावर कसा पाळणा होत नाही, असं कसा बोलू शकतो इतक्या मोठ्या आवाजात. म्हणून ते दूधवाल्यापाशी जाऊन विचारला, म्हणजे कोणाचा आवाज होता रे, कोण होता हा माणूस? हा म्हणजे तो नाही का ते अमुक अमुक देवळाचे ते पुजारी, त्यांचा मुलगा आहे हा. मी त्या पुजाऱ्यांना ओळखत होतो म्हटलं की, आणि ते पुजारी म्हणजे एक अतिशय व्युत्पन्न आणि चांगले गृहस्थ होते, वेदशास्त्र संपन्न पंडित होते. आणि मला आणखीन आश्चर्य वाटलं की अशा पंडिताचा मुलगा स्वतःकडे स्वतःला आदरार्थी म्हणतोय, आम्ही आमच्या बापाला सांगितलंय, आणि बापाला म्हणतोय, बापांना वडिलांना देखील म्हणत नाहीये तो. म्हणजे वडिलाचा एकेरी उल्लेख करतोय आणि स्वतःला आदरार्थी उल्लेख करतोय. असं करून हा उद्धटपणे म्हणतो. मग ह्याच्यातून मग मला प्रश्न पडला की अशा घरामध्ये हा मुलगा जन्माला आला कसा? मग संस्कार म्हणजे काय असतात, धर्म म्हणजे काय असतो, याच्यातून ही कल्पना मला ही कादंबरी सुचली की पुत्र नावाची गोष्ट, की पुत्र कसा आहे हा. आता थोडा माझा फ्लॅशबॅक. आम्ही कुलकर्णी, म्हणजे माझं गाव निजाम स्टेटमध्ये आहे. त्या काळचं निजाम स्टेट उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उमरगा तालुक्यामध्ये अलूर नावाचं एक छोटं खेड आहे. अजूनही ते तसंच खेड आहे, फक्त आता वीज वगैरे आली, नळ वगैरे आले. पण आमच्या लहानपणी तर ते खूपच दुर्गम भाग होतं. म्हणजे त्याच्यामध्ये बैलगाडी किंवा घोड्यावरनं मी प्रवास केलेला, घोड्यावरनं जावं लागायचं वगैरे, असं ते खेड होतं. तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंचित शहरामध्ये म्हणजे मुरुमसारख्या गावी राहणारे मी किंवा उस्मानाबादला माझा चुलत भाऊ राहायचे, असे मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ते वाड्यामध्ये आम्ही राहायचो. तर त्या काळामध्ये दुपारी वडील मंडळी सगळी झोपली की आमचा एक उद्योग असायचा की वाडा मोठा होता, बऱ्याचशा खोल्या होत्या, बऱ्याचशा खोल्या बंद होत्या, कित्येक महिन्यानं वर्षानुवर्षी ते उघडलेल्या नव्हत्या. तर आम्ही थोडं धाडस करून अशा त्या खोल्यामध्ये जायचो आणि पोतीच्या पोती भरून ती कुलकर्णीपणाची कागदपत्र असायची आमच्याकडे. त्या काळात मला पोस्टाचे स्टॅम्प जमवायचा छंद लागला होता आणि मग ते निजाम स्टेटची ती तिकीटं मला दिसल्यानंतर मी ते फाडून घ्यायला लागलो. आता गंमत अशी, त्या काळचं म्हणजे रेव्हेन्यू स्टॅम्प आणि पोस्टाचं तिकीट हे एकच होतं आणि त्याच्यावर 4 मिनाराचं चित्र, हैदराबाद संस्थान निजाम स्टेट. मला वाटतं मी बरेचशी कागदपत्र फाडली, परमेश्वर मला क्षमा करो, कारण कोणाकोणाची होती मला माहिती नाही. पण त्याच्यानंतर एका गोष्टीकडे आणखी एक लक्ष गेलं माझ्या, की बरीचशी त्या काळची पद्धत अशी होती की पोस्टाने आलेली जी पत्र असायची, जे एका तारेला खोचून ठेवलेली असायची, अशी देखील तारांची भेंडोळी बरीचशी तिथं पडलेली होती, गट्टेचे गट्टे होते. मग म्हटलं आपल्याच घरची पत्र जरा बघू तरी कोणाला काय काय लिहिलेलं आहे. तर माझे वडील सगळ्यात धाकटे भाऊ आहेत कुलकर्ण्यामध्ये, ते गाव गुलबर्ग्याला शिकायला होते आणि गुलबर्ग्याहून त्यांनी थोरल्या भावानं पत्र लिहिली होती. त्यात काही मला दिसली, एक पत्र दिसलं आणि ते पत्र बघून मी चक्रावलो. पत्रावर श्री लक्ष्मी नरसिंह प्रसन्न वगैरे असं काही नव्हतं. पत्र कुणाला लिहिलंय मायना नव्हता. थोडक्यात ते अशुभ सूचक पत्र होतं. ओळ अशी होती, आज मला देवाज्ञा झाली. विचार करा, स्वतःच्या मृत्यूची वार्ता कशी कळवता येते कोणाला. आणि खाली सही होती, मुरली, माझ्या वडिलांची सही. पत्र उलटून बघितलं, काकांच्या नावाने पत्र होतं, पत्ता त्या काकांचा होता. पुन्हा बघितलं, आज मला देवाज्ञा झाली. पण स्वतःची मृत्यू कसा कळवता येतो कोणाला. मी ते पत्र काढलं आणि थोडा मार खायची तयारी ठेवूनच वडिलांना ते दाखवलं झोपेतनं उठल्यानंतर. बाबा मोठ्याने हसले. मला म्हटलं कुठे मिळालं तुला हे? म्हणलं ते आपल्या त्या अडगळीच्या खोलीमध्ये होतं वगैरे. म्हटलं हे काय? म्हटलं असं कसं काय लिहिलं तुम्ही? ते म्हणले त्या दिवशी मला कावळा शिवला होता आणि कावळा शिवल्यानंतर तो मृत्यूदोष समजावा अशी प्रथा होती त्या काळात. आणि मग ते कोणाला तरी कळवून टाकायचं म्हणजे तो दोष नाहीसा होतो. जवळच्या माणसाला म्हणजे थोरल्या भावाला किंवा वडिलांना कळवायचं अशी पद्धत होती. म्हणून ते पत्र पाठवलं होतं. आणि अर्थात हे असं असल्यामुळे ते पत्र त्या तारेला होतं. खरोखर जर अशी असतं तर ते पत्र फाडून टाकायची पद्धत अजूनही आहे. आपण
अशी पत्र कधी ठेवत नाही तारेल लावून. त्याच्यामुळे मला कल्पना आली की अरे म्हणलं कावळा जर फक्त शिवला तर मृत्यू दोष निर्माण होतो, मग आपल्या बालपणापासून म्हणजे चिवकाऊच्या गोष्टीपासून हा कावळा अगदी मृत्यूपर्यंत म्हणजे दर्भाचा कावळा होईपर्यंत देखील कावळा आपल्याबरोबर चालतो सतत. कावळ्या आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या जीवनाबरोबर त्याचा प्रवास चालू असतो. गंमत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी हिमालयात गेलो होतो. हिमालयात 2 पक्षी बघितले होते, एक गरुड आणि दुसरा कावळा. कावळा तिथेही होता. असा हा जो कावळा आहे, म्हणजे पहिलं दोघे काऊ कोकत आहे मध्ये कावळा आहे, मोरपंथाच्या आर्यामध्ये आहे. कावळा हा सगळीकडे आहे, पण जर तो शिवला तर त्याचा मृत्यूदोष निर्माण होतो. असा जर कावळा पुत्ररूपी त्या प्रकांड पंडितेच्या डोक्यावर बसला तर त्याला काय वाटेल. याच्यातून हे मुखपृष्ठ तयार झालेले पुत्र. वाचनाचे आपल्या आयुष्यामध्ये काही टप्पे असतात. साधारणपणे लहानपणी जादूचा शंख, उडता गालिचा, नंतर गुलबा कावली, मग नंतर अलीबाबा 40 चोर, नंतर मग बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, आणि त्याच्या पुढे ऐतिहासिक कादंबरीकडे वळायच्या अगोदर किंवा त्याच सुमारास आणखी एक टप्पा असतो, तो म्हणजे नारायण धारप. म्हणजे इतर साहित्य प्रकार मी सांगतोय, पण नारायण धारप हा एक वेगळा टप्पाच असतो. आणि उत्तम वाचकाचं माझ्या मते बरं का की उत्तम वाचकांनी ते वाचलेलं असतंच नारायण धारप. बरेचसे लोक जाहीररित्या कबूल करत नाहीत, पण मी मात्र अत्यंत अभिमानाने कबूल करतो की नारायण धारप माझे आवडते लेखक आहेत. धारपांची गंमत काय असते माहिती का, की त्यावेळेला ते तुमचे जे काय तुमच्या मनाचा कब्जा घेतात आणि तुम्हाला ज्या कुठल्या अद्भुत दुनियेत नेतात. त्याच्यानं मी खूप दिवस त्यांचं वाचत होतो. आणि त्या काळात माझं कबीरबागेमध्ये म्हणजे नारायणपेठेमध्ये माझं एक फ्लॅट होता. ऑफिस माझं म्हणजे हॉलमध्ये, आणि माझ्याकडे एक टेबल खुर्ची, मी काम करत बसायचो. आणि समोर माझे काही मित्र यायचे, लेखक मित्र. त्यात निरंजन घाटे प्रख्यात विज्ञान लेखक, सुहास शेवळकर, चिंतामणी लागू, असे माझे काही मित्र यायचे. आणि ते नेहमीच यायचे, कारण त्यावेळी मी ब्रह्मचारी होतो, काय मुलबाळ किंवा लग्न असं काही लटांबर नव्हतं. आणि त्यामुळे छानपैकी माझा वेळ जायचा, त्यांचाही वेळ जायचा, त्यांचा जास्त चांगला जायचा अर्थातच. तर एके दिवशी मला निरंजन घाटे आमचे मित्र त्यांनी सांगितलं, अरे म्हणजे तुला लाज वाटते का. म्हणलं काय झालं. म्हणजे तू टेबल खुर्चीवर बसतोस आणि आम्ही असं रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर बसल्यासारखं एका क्वार्टर बसायचं, तुला शोभतं का. म्हणलं मग काय करू. म्हणलं फर्निचर घे थोडं. म्हणलं पैसे नाहीत माझ्याकडे फर्निचर घ्यायला. म्हणलं फर्निचर विकत घ्यावं लागत नाही, भाड्याने मिळतं. म्हणलं भाड्याने मिळतं. हो म्हणले, आपल्याला नारायण धारप भाड्याने देतात. म्हणजे नारायण धारप म्हणजे हो हो आपले लेखक भयकथाकार नारायण धारप, त्यांचा फर्निचर भाड्याने द्यायचा व्यवसाय आहे. या निमित्तानं जर आपल्या मराठी लेखकांनी कुठल्या लेखकांनी काय काय व्यवसाय केले ते मी आठवायचा प्रयत्न करतो. दिबा मोकाशी यांचं एक रेडिओ दुरुस्तीचं दुकान होतं, हे बऱ्याच लोकांना माहिती आहे. रवींद्र पिंगे हे कॅन्टीन चालवायचे काही काळ. निपाणीचे लेखक महादेव मोरे, त्यांची पिठाची गिरणी आहे. आणखीन एक प्रख्यात लेखक चंद्रकांत सखाराम चव्हाण, ज्यांचं गिनीज बुकमध्ये नाव आहे सगळ्यात जास्ती कादंबऱ्या लिहिणारा लेखक म्हणून. त्यांचं चष्म्याचं दुकान होतं. कदाचित तुम्हाला माहिती नसेल चंद्रकांत सखाराम चव्हाण म्हणजे कोण. ते म्हणजे आपले बाबुराव अर्नाळकर. त्यांचं टोपण नाव होतं ते, म्हणजे चंद्रकांत सखाराम चव्हाण हे त्यांचं मूळचं नाव. तर अशा आपल्या बऱ्याचशा लेखकांनी काही काही व्यवसाय केलेले आहेत. अर्थात पोलंडच्या भाषेमध्ये व्यवसायात पाडावं अशा पद्धतीचे ते बहुतेक व्यवसाय असावेत. तर धारपांचा हा जो व्यवसाय होता, तो म्हणणारे म्हणलं ते तुझे चाहते आहेत असं निरंजन घाटेंनी सांगितलं. तुझी चित्र त्यांना फार आवडतात आणि मी त्यांना सांगून ठेवतो त्यांच्याकडे जा आणि ते तुला फर्निचर देतील. दुसऱ्या दिवशी गेलो मी, ते पर्ल हॉटेलच्या तिथे बालगंधर्वच्या जवळ त्यांचं फर्निचरचं दुकान होतं. एके दिवशी मी संध्याकाळी गेलो दुसऱ्या दिवशी आणि मला थोडा धक्काच बसला.
याचं कारण एवढा भयंकर कसा लिहिणारा हा माणूस एक फिलॉसॉफीचा प्राध्यापक असावा, असा स्वच्छ शर्ट पॅन्ट, बारीक काळा चष्मा, गौरवर्ण आणि असं अत्यंत मृदू स्वभावाचे असे गृहस्थ वाटावेत असं त्यांचं ते दर्शन होतं. आजूबाजूला प्रचंड भयकथाच्या म्हणजे इंग्रजी कादंबऱ्याचा मोठा संग्रह दिसत होता. मी त्यांना म्हटलं की मला फर्निचर भाड्याने पाहिजे. म्हणले मी ओळख असल्याशिवाय देत नाही. आपलं नाव काय? म्हणलं विश्वास कुलकर्णी. माफ करा म्हणे, सॉरी देत नाही. संपलं आणि ते कादंबरी वाचनात रमून गेले. म्हणलं काय म्हटलं, या माणसानं सांगितलं तर होतं. मी घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी परत निरंजन घाटे माझ्याकडे भेटले. मला म्हणाले, म्हणजे तू काही गेला नव्हतंस का? म्हणजे गेलो तो म्हणलं, त्यांचं आपलं काही जमेल असं वाटत नाही, ते फार तुसळे गृहस्थ आहेत. तर म्हणलं ते तर म्हणत होते मला रवी मुकुल आलेच नाहीत माझ्याकडे. मला म्हणलं तू काय नाव सांगितलंस? म्हणलं विश्वास कुलकर्णी. मला इथं चुकलं, तू उद्या रवी मुकुल नाव सांग परत. आणि सांगितल्यानंतर लक्षात येईल काय तुझ्या होईल. दुसऱ्या दिवशी परत गेलो आणि खरं तर मी थोडा अनिच्छेनंच गेलो होतो. म्हणलं काल एवढा अपमान झाला, म्हणून परत जाण्यात काय पॉईंट आहे. पण दुसऱ्या दिवशी मी त्याला सांगितलं मी रवी मुकुल. अरे या बसा बसा म्हणले. काय म्हणले, काय तू मस्त चित्र काढता वगैरे वगैरे. काल मी त्यांना भेटून गेलो होतो, ते विसरलेच होते पूर्णपणे. म्हणले बोला काय? आम्हाला थोडं मला फर्निचर भाड्याने पाहिजे. हो म्हणले, घाटेंनी सांगितलं आहे मला. काय काय पाहिजे? म्हणलं 4 खुर्च्या, 1-2 टिपॉय वगैरे असं. ठीक आहे म्हणले. आणि त्यांनी हिशेब करून सांगितलं की 4 खुर्च्या आणि 2 टिपॉयचे म्हणून 18 रुपये होतील दर महिन्याला. आता 18 रुपये म्हणजे ठीक आहे म्हणजे 6 महिन्याचे देतो. म्हणजे 6 महिन्याचे नाही, दर महिन्याला यायचं, 18 रुपये द्यायचे. त्यानिमित्तानं आपल्या गप्पा होतील, भेटी होतील. आणि असं करत असताना मग त्यांचे माझे मग जाणं येणं वाढलं. कारण दोघांचं आमचं भयकथा, माझाही पॉईंट त्यांचाही, ते तर काय स्वतः उत्तम लेखकच होते. एके दिवशी त्यांना म्हणाले की म्हणजे धारप, राहुल थिएटरला एक फार सुंदर सिनेमा लागला स्टीव्हन स्पीलबर्गचा, पोल्टरगाइस्ट नावाचा, आणि हॉरर फिल्म आहे चांगली, तर ती आपण बघायला जाऊया. मला म्हणाले तुम्ही जा, म्हणजे मी येणार नाही. म्हणलं का? म्हणलं धारप, म्हणलं मी लाईनमध्ये थांबतो, मी तिकीटं काढतो आणि तुम्ही हवं तर उशिरा या. म्हटलं मग तो काय प्रश्न नाही. नाही म्हणजे मी येणार नाही आहे, तुम्ही तिकीट काढण्याचा प्रश्न नाही वगैरे काहीच नाही, पण मी येणारच नाही. म्हटलं का? म्हणजे मला भीती वाटते. धारप काय बोलतो म्हणजे चेष्टा करताय? म्हणजे हो म्हणजे खरंच मला भीती वाटते. म्हणजे भीती कशी काय वाटते म्हटलं तुम्हाला? अहो म्हटलं तुम्ही लोकांना घाम फोडता, तर तुम्हाला भीती कशी वाटेल? ते म्हणले लोकांना घाम फोडणं सोपं असतं, स्वतः घाम फोडून कधी घेऊ नये, ते फार वाईट असतं. आणि म्हणजे माझी एकदा बायपास झालेली आहे, त्यामुळे म्हटली मी येणार नाही आहे. तर धारपांची ही कथा लुचाई या कादंबरीचं मी 2 वेळा मुखपृष्ठ केलेलं आहे. आणि ते सांगायचे अर्थात ही कल्पना ह्या इंग्रजी कादंबरीवरून घेतलेली आहे, मूळ कल्पना तिथली आहे वगैरे स्वच्छपणे सांगायची, म्हणजे ते असं लपून कधी ठेवायची नाहीत. ह्या कादंबरीची जी सुरुवात आहे ती फार सुंदर आहे. म्हणजे धारपांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्या कादंबरीमध्ये कुठे असे म्हणजे ओंगळ वर्णनं वगैरे असं काही असायचं नाही, किंवा असं काहीतरी अगदी साध्या भाषेतच ते, जसं एखादा मित्र तुमच्या खांद्यावर हात ठेवून बरं का समजावून सांगावा अशा पद्धतीने सांगायचे. मला तो प्रसंग आठवतो की सुरुवातीची कादंबरी सुरुवातच इतकी छान आहे की एक तरुण लहान मुलांना म्हणतोय, नाथा आता रडणं थांबव, संपलं ना आता सगळं. ते दोघं धुळीने माखलेले आहेत, त्या लहान मुलाचे कपाळ म्हणजे गालावरनं असं पाण्याचे ओघळ आहेत, म्हणजे दिसत आहेत अगदी ठळक. आणि मागे गाव धडाडून पेटलेला आहे, दोघांच्या अंगाला असा रॉकेलचा वास आहे. आणि तो तरुण सांगतो की संपलाय आता. तो म्हणतो नाही रे दादा, अजूनही ते माझ्याकडे बघतायत असं मला वाटतं. बघ ना त्या मागच्या वाड्यामध्ये तो जो जिना होता ना, त्याच्या खाली ती नलू उभी होती. अरे ती नलू नव्हती, आपली नलू नव्हती, ती आपली नलू नव्हती, असं तो समजावून सांगत असतो. आणि त्याच्यातून आपल्या अंगावर काटा निर्माण होतो की आता मागे काय काय घडलेलं आहे. धारपांची ही जी खासियत होती ना, मला असं वाटतं की भयकथा हा जो प्रकार आहे ना, सशक्तपणे मराठी लोकांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम धारपांनी केलं. एके दिवशी मी धारपांना सहज विचारलं होतं की
झारप म्हटलं तुम्हाला आत्ताच्या पिढीमध्ये, नवीन पिढीमध्ये कोण वाटतो का तुम्हाला चांगला असा भयकथा लिहिणारा लेखक? नाही म्हटलं, काय मला काही तसं काही कोणी जाणवलं नाही. पण म्हटलं परवा एक मी नवलमध्ये एक कथा वाचली होती आणि मी अंतरकरणाने सांगितलं होतं की कथा मला आवडली आहे. कोणीतरी विश्वास उकणे नावाचे लेखक होते, तर त्यांना जरा ते कळवायला सांगितलं होतं मी. अहो म्हणजे झारप म्हणलं तोच मी. अरे म्हणले काय तुम्ही सांगितलं नाही कधी? म्हटलं फार चांगली गोष्ट काय म्हटलं, तुम्ही देवकाय कथा उत्तम लिहित राहा वगैरे वगैरे. तर त्या लुचाईमधून ही जी ती नलू आहे ती आत्ता कशी दिसत असेल ते मी चित्रात दाखवलेलं आहे. मी एखादी गोष्ट करून झाली की परत म्हणजे करायला मी कंटाळतो. मी फार एखादी गोष्ट करून झाली की मला करायचा कंटाळा येतो. फार लवकर कंटाळणारा माणूस आहे मी. मला म्हणजे एकदा करून झालं की ते परत करायला आवडत नाही. एक उदाहरण सांगतो. एके दिवशी मी माझे जुने फोटोचे अल्बम घेऊन बसलो होतो आणि माझ्या लक्षात आलं की जिथे जिथे म्हणून आपण गेलेलो आहे तिथे तिथे आपण कमानीचे फोटो काढतोच आहोत, आजही काढतो. असंख्य फोटो कमानीचे आपण काढलेले आहेत. म्हणजे ह्याचा आपल्याला कंटाळा कसा येत नाही? विचार करत होतो, म्हटलं काय झालं नेमकं. आणि बऱ्याचशा माझ्या ज्येष्ठ लेखक मित्राशी चर्चा करायचो की कमान म्हणजे नेमकं आहे काय. मला नंतर लक्षात आलं की कमान हे आर्चचं इंग्रजी आर्च जे आहे तर मराठी रूपांतर कमान आहे. आणि याच्यामध्ये 3 मूलाकार जे आहेत, त्रिकोण आहे, गोल आहे, चौकोन आहे, या तिघांचा मेळ आहे. आणि गंमत अशी आहे की तो तिघांचा मेळ परस्पराशी त्याचं प्रमाण कसंही असू शकतं. म्हणजे त्रिकोण फाकलेला असेल, गोल संकोच केलेला असेल, चौकोनच उभा असेल, अशा कमानी असतील किंवा कमान अशी चौकोन पसरट असेल. कितीही प्रकारची कमान म्हणजे तुटलेली फुटलेली, दिवसा उजेडी, रात्री चांदण्या रात्री म्हणा, भर दुपारी, कमान ही कमान सुंदरच दिसते. अगदी छोटी देवळी जी असते ना ती देखील कमान असते. तेव्हापासून ती त्या आकारापासून ती अगदी डोक्याची टोपी पडून जावी इतक्या भयानक मोठ्याच्या मोठ्या आकाराच्या अवाढव्य अजस्र ज्या कमानी असतात त्या देखील सुंदरच दिसतात. एक गंमत अशी आहे की प्रत्येक गोष्टीचं सौंदर्य असतं किंवा त्या गोष्टीचं ते रूप एका विशिष्ट आकारमानानुसार देखील असतं. आकारमानामध्ये जर बदल झाला तर त्याचं सौंदर्य उणावतं, थोडी विकृती निर्माण होते. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. साधारण एक गुलाबाचं फूल घेऊ आपण. गुलाबाचं फूल समजा जर कोबीच्या आकार एवढं असतं तर कुठल्या प्रियकरानं प्रियसीला कधी दिलं नसतं आणि तिने कधी घेतलं नसतं. तसं प्रत्येक वस्तूचं एक रूप असतं, ते त्या आकारात ती गोष्ट छान दिसते. कमानीचं तसं नाही. कमान अगदी कितीही कुठल्याही आकारात असो ती सुंदरच दिसते. अगदी एक कमान चांगली दिसते, कमानीतनं कमानी चांगली दिसतात, एकमेकाला छेदलेल्या कमानी चांगली दिसतात, सगळ्या कमानी चांगल्या दिसतात. कमानीच्या सावल्या देखील सुंदर दिसतात. हे इतकं सुंदर जे आहे त्या कमानीचं रूप हे म्हणून एवढं सुंदर असण्याचं कारण आणखी एका ठिकाणी मला सापडलं. रिचर्ड बर्टन हा जो प्रख्यात संशोधक, ज्यानं अरेबियन नाईट्स हे 1000 रात्री आणि 1 रात्र हे त्यांना मराठीमध्ये आणलं, इंग्रजीमध्ये आणलं. अफगाणी लोकांमध्ये त्यांच्या वेशामध्ये राहून त्यानं हे अजस्त्र काम केलं. म्हणजे 15-16 खंड आहेत त्याचे आणि मराठीमध्ये त्याचं रूपांतर, अनुवाद त्याचा गौरी देशपांडेंनी केलेला आहे. मोठं काम केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे शहराजात ती एक कथा सांगते, मग ती अर्धवट राहते, मग परत दुसऱ्या दिवशी परत ती कथा कंटिन्यू होते. अशी ते 1000 रात्री आणि 1 रात्र असा प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये ह्या कथा ज्या आहेत त्या सुंदर आहेतच, पण त्याच्यापेक्षा आणखीन चांगली गोष्ट म्हणजे बर्टननं त्या काळामध्ये त्या संस्कृतीची निरीक्षण केलेली आहेत, ती लिहिलेली आहेत त्यामध्ये बारीक. एका ठिकाणी त्यांनी असं लिहिलेलं आहे की कुठल्याही मुस्लिम स्थापत्यामध्ये मिनार आणि कमान हे असतातच असतात. याचं कारण ते प्रकृती आणि पुरुषाचे रूप आहेत.
जसं आपल्याकडे शिवलिंग आहे त्यानुसार त्याला पूर्णत्व येत नाही. आणि मग माझ्या लक्षात आलं की कमानीचं आपल्याला आकर्षण काय आहे. माझ्या एका मित्रांनी तर खूप सुंदर माझं स्पष्टीकरण त्यानं आणखीन त्यानं दिलं होतं. आणि आपण गावाला जाताना कमान असते ना, त्या कमानीतून गेल्यानंतर कमानीच्या बाजून देखील रस्ता झालेला असतो, पण कमानीतून पलीकडे गेलो की आपल्याला जर उबदार वाटतं, सुरक्षित वाटतं. आणि हीच गोष्ट मला कमानीचं ज्यावेळेला हे चित्र मी जेव्हा काढायला घेतलं, ह्या कवयित्रीचा, अरुणा ढेरे या प्रख्यात कवयित्री मागच्या वर्षी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या, तर त्यांचं हे मुखपृष्ठ ज्यावेळेला मी करायला घेतलं त्यावेळेला ती बर्टनची कथा मला ते टिपण आठवलं आणि माझ्या कमानीचं वेड हे त्यात मिसळलं. यांच्या पहिल्या कविता संग्रहाचं कव्हर देखील मीच केलं होतं. त्याचं नाव होतं प्रारंभ. इतक्या वर्षाच्या प्रवासानंतर ही कवयित्री म्हणते जन्माकडे जर जायचं आहे आपल्याला, जावे जन्माकडे. मग जन्माकडे जायचं म्हणजे काय, तर आदिम गर्भाशयाकडे जायचं. म्हणून मी हे चित्र असं तयार केलं. हे चित्र सगळ्यांना खूप आवडलं आणि एके दिवशी ललितमध्ये याची जाहिरात आली होती आणि त्या जाहिरातीमध्ये प्रकाशकाला लिहिलेलं, उद्देशून लिहिलेलं ते पत्र होतं. एक 4 ओळी होत्या फक्त. त्या ओळी अशा होत्या, अरुणाचा संग्रह आपण अतिशय उत्तम काढला आहे. तिची कविता अभिजात, मुखपृष्ठ अतिशय सुंदर आणि समर्पक आहे. अरुणाच्या कवितेला हे कोंदण लाभलं आहे. इतकी सुंदर उपमा आणि इतका सुंदर माझा गौरव ज्यांनी केला होता त्याच्या खाली नाव होतं वि. शिरवाडकर. सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की वाचनाच्या वेळातून मी काम करतो आणि वाचन मला हे या क्षेत्राकडे खेचलं जाण्याचं काही मुख्य कारण आहे. प्रिन्सेस ही जी कादंबरी मनोहर माळगावकरांची अतिशय गाजलेली प्रख्यात कादंबरी आणि त्याचा अनुवाद भादखेरांनी बऱ्याच वर्षापूर्वी केलेला आहे. याची 3री आवृत्ती माझ्याकडे मुखपृष्ठासाठी आली होती. पहिल्या 2 आवृत्त्या त्यातलं एक माझ्याकडे त्यांनी दिलं होतं, कारण वाचायला मला तेच त्याच्याकडे होतं माझ्याकडे वाचायला. आणि ज्यावेळेला ते वाचत होतो त्यावेळेला म्हणजे प्रकाशकांना मला सांगितलं की मला लवकर घाई आहे, जरा न वाचता मला कव्हर करून. म्हणजे न वाचता नाही करणार मी कव्हर, वाचल्याशिवाय कव्हर करणारच नाही आहे मी. आणि मग वाचायला ज्यावेळेला घेतलं त्यावेळेला मी माझ्या लक्षात आलं की पहिल्या चित्रकाराने जे चित्र काढलं होतं ते एका राजकन्येचं चित्र काढलं होतं त्यानं. बरोबर आहे, राजकन्या, प्रिन्सेस म्हणजे राजकन्या, काय चुकीचं आहे त्यामध्ये. पण कादंबरी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं हे कुठल्या राजकन्येबद्दल पुस्तक अजिबातच नाही आहे. हे प्रिन्सचं अनेक वचन आहे. प्रिन्सेस म्हणजे अनेक राजपुत्राच्या बद्दल, म्हणजे संस्थानिकांची जी मुलं आहेत त्या काळामध्ये ब्रिटिशांनी संस्थानिक आणि बाकी जनता ह्याच्यामध्ये भेद राहावा म्हणून त्यांच्यासाठी वेगळी कॉलेजेस काढली होती, त्यांच्यासाठी वेगळं त्यांचा खाना असायचा वगैरे सगळा प्रकार. तो त्या सगळ्या कालखंडावर त्या पद्धतीची ही कादंबरी द प्रिन्सेस. पण गंमत अशी की त्या काळच्या त्या राजकन्येबद्दल कोणालाही काही खटकलेलं नव्हतं. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की हे प्रकाशक त्यांना खटकलं नव्हतं, लेखकाला खटकलं नव्हतं, अनुवादकाला खटकलं नव्हतं आणि वाचकाला तर खटकलं नव्हतंच. मी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण हे असं करून चालणार नाही. मग मी काय केलं की एक रॉयलनेस त्याला देण्यासाठी मुखपृष्ठाला मग ते प्रिन्सेसचं लेटरिंग असं रोमन स्टाईलचं लेटरिंग केलं. तो रंग देखील मरून कलरचा जो आहे तो त्या काळची अशी हार्डबाउंड जे सुंदर पुस्तकं असायची मोठी तशी, आणि ओव्हल शेपमध्ये पोर्ट्रेट करून घ्यायची त्या काळात एक अशी छान पद्धत होती. म्हणजे एक प्रकारे म्हणजे थोडा काय म्हणतात त्याला राजशाही थाट दाखवण्याचा जो प्रकार होता, या सगळ्या मेळातून मी हे मुखपृष्ठ तयार केलं दी प्रिन्सेस. म्हणजे मला स्वतःला वाटलं की आता मी ह्या पुस्तकाला न्याय देऊ शकलो. पण गंमत पुढची आणखी वेगळीच आहे. हे पुस्तक प्रकाशित झालं आणि मग तो माझा मित्र जो प्रकाशक होता त्यानं तो व्यवसाय बंद केला. त्याचं कारण त्यालाच माहिती असेल. नंतर हे दुसऱ्या प्रकाशकाकडे पुस्तक गेलं आणि आता सुरुवातीचीच राजकन्या परत मुखपृष्ठावर आलेली आहे. हा शब्द मी तरी प्रथमच ऐकला होता. हा शब्द विदर्भातला शब्द आहे. द. भी. कुलकर्णी हे मराठीतले प्रख्यात समीक्षक, साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाल्यानंतर ते पुण्यामध्ये असलेले. त्यांचा त्यावेळेला एकदा नागपूरहून मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की माझ्या समीक्षा संग्रहाचं पुस्तकाचं तू मुखपृष्ठ करायचं आहे आता. त्याचं नाव आहे पोस्तुरी.
मला वाटलं फोनमध्ये ऐकण्यात माझी चूक झाली म्हणून म्हटलं कस्तुरी. म्हणजे कस्तुरी नाही, पस्तुरी, पस्तुरी. म्हणजे सर पस्तुरीचा अर्थ काय? अरे म्हणजे तो आमच्याकडचा शब्द आहे विदर्भातला. आणि तुला सांगू का, म्हणजे थोडक्यात असं असतं बघ की एखादा गवळी तुमच्याकडे दूध घालायला येतो सकाळी, आणि दूध घातल्यानंतर मग तुमचं जे काय एक शेर 2 शेर दूध ठरलेलं असेल तेवढं घालतो आणि वर थोडी धार सोडतो. ती धार जे सोडणं असतं, किंवा भाजीवाल्याकडे आम्ही भाजी घ्यायला जातो, तो भाजी तोलून देतो आणि त्याच्यानंतर शिवाय आणखीन वर 4 काळ्या भाजी टाकतो. हे वर जे देणं असतं त्याला म्हणतात पस्तुरी. आमच्याकडे त्याला आम्ही पस्तुरी म्हणतो. म्हटलं मग याचं मुखपृष्ठ करण्यासाठी काय करायचं मग? आणि माझ्या लक्षात आलं, त्याच दिवशी मला वाटतं नुकताच प्रचंड पाऊस पडून गेला होता आणि मी नजर बाहेर टाकली तर माझ्या रिलिंगवर असे 4 पावसाची थेंब, असे पाण्याची थेंब लटकत होते. म्हटलं एवढा घनघोर पाऊस पडून गेला आहे, त्याच्यानंतर निसर्गाने दिलेली हे पस्तुरी आहे. मुखपृष्ठ म्हणून हे अजिबातच चांगलं नाही, तरी मी दाखवतोय. याचं कारण काय, ह्याच्यामध्ये एक जरा वेगळी गोष्ट सांगायची मला, की मुखपृष्ठाकाराकडे कोण कोण येत असतं. एक कोण कोण म्हणल्यापेक्षा कुणीही येत असतं असं म्हटलं तरी चालेल. श्रीकांत शिनकर हे जे पोलीस तपास कथा लिहिणारे लेखक होते, त्यांच्याबद्दल जयवंत दळवीने त्या काळात लिहिलं होतं. म्हणजे मला वाटतं 1985च्या आसपासची गोष्ट आहे. तर त्या काळामध्ये सर्वाधिक मानधन घेणारा हा लेखक होता श्रीकांत शिनकर. त्या काळात त्यांना 3,000 रुपये कथेचे वगैरे मिळायचे मनोहर कहाण्या ह्या हिंदी साप्ताहिकाकडून. तर त्यांचं हे पुस्तक आहे. एके दिवशी शिनकर माझ्याकडे, हा जो डावीकडचा माणूस दिसतोय पॅन्ट आणि शर्ट घातलेला, बुश शर्ट घातलेला, त्याला माझ्याकडे घेऊन आले होते आणि मला म्हणाले रविकुल ह्याची ओळख करून देतो तुम्हाला, हा अट्टल घरफोडे आहे. म्हणून घरफोड्या हो म्हणजे आता हा सुधारला आहे, पण कुठलंही कुलूप 3 मिनिट आणि कुठली तिजोरी जास्तीत जास्त 10 मिनिट. म्हणजे तुमचं कुलूप आत्ता तोडून दाखवू देऊ का त्याला? म्हणजे नको, काही गरज नाही. म्हटलं प्रत्यक्ष सांगायची गरज नाही, मला चालेल, एवढं आहे तेवढं माहिती भरपूर आहे. तर त्याचं म्हटलं तो आता सुधारला आहे म्हणून त्याच्यावर मी पुस्तक करतोय, म्हणून त्याचा फोटो काढण्यासाठी ते मला माझ्याकडे घेऊन आले होते. नंतर मग जे मला फोटो काढला, कव्हर केलं, सगळं भाग आहे. पण मला एक सांगायचा उद्देश होता की माझ्याकडे कुणी येऊ शकतं. तसं एकदा माझ्याकडे एक मोठा टोळीवालाही आला होता आणि त्यानं मला अगदी हसत हसत सांगितलं होतं की आम्ही फार चांगली माणसं असतो, ह्याचं कारण आम्ही तुम्हाला त्रास देत नाही. सुप्रसिद्ध कवयित्री लेखिका शांता शेळके यांची ओळख आणि त्यांचा सहवास हा एक माझ्या आयुष्यातला अतिशय मोठा ठेवा आहे. त्यांची अनेक पुस्तकाची मुखपृष्ठ मी केली, मला वाटतं जवळपास 15-20 तरी नक्की असतील. त्यातलं हे एक त्यांचं महत्त्वाचं मुखपृष्ठ म्हणजे मी केलेलं. शांताबाई मूळच्या मंतरच्या आणि मंतरच्या त्यांच्या लहानपणीच्या, म्हणजे साधारणपणे लहानपणी म्हणण्यापेक्षा पौगंडावस्थेत त्या सगळ्या आठवणी आहेत. त्यांच्या घरातली माणसं, शेजारी पाजारी वगैरे वगैरे वगैरे. धूळपाटी हे त्यांनी शीर्षक जे दिलं की गतस्मृतीवरची धूळ झटकून मी ह्या गोष्टी सांगते वगैरे, अशा अर्थाचं त्यांचं ते सांगण्याचं होतं, म्हणून त्यांनी ते नाव दिलं होतं. हे पाहत असताना माझ्या लक्षात आलं की खेड्यामध्ये एखादा मोठा वाडा असतो आणि वाड्यामध्ये घरातली तरुण मंडळी पोटा पाण्यासाठी एक जण करत घर सोडून जातात आणि कधीतरी मग तोरणाला किंवा मरणाला वाड्यामध्ये परत येतात. सगळ्या गोष्टी संपून गेल्यानंतर मग एखाद्या तरुणाच्या डोक्यात येतं, म्हणजे तरुण पोरगा आहे तो कुठंतरी समजा परदेशात गेला आहे वगैरे वगैरे, की आपल्या वाड्यामध्ये काय काय आपण बघूया जरा. आणि एक त्याला फोटो असा कुठल्या तरी कोराड्यात पडलेला दिसतो. तो फोटो जो असतो एकमेव कोणीतरी कधीतरी काढलेला, सगळ्या घरातल्या लोकांना एकत्र जमवून बॉक्स कॅमेरानं काढलेला असा एक ग्रुप फोटो असतो. आणि तो बॉक्स कॅमेरा त्या काळात असा लाकडाचा अवजड असायचा आणि कॅमेरामन त्यामध्ये डोकं घालून आतमध्ये फोटो काढायचा. ते लेन्सवरचं झाकण तो काढायचा, असं वर्तुळा काय फिरवायचा, 1, 2, 3 वगैरे अशा पद्धतीने तो फोटो काढला जायचा. आणि तेवढ्या काळामध्ये ग्रुपमध्ये बसलेली सगळी माणसं अशी
सहजपणे बसणं शक्यच नसायचं. त्यामुळे ते ताठून बसलेली, डोळे वाटारून बघितले, कारण कोणी सांगितलेलं की डोळे झाकू नका वगैरे, त्यामुळे ताठून डोळे वाटारून अशा पद्धतीचे त्या काळचे जे फोटो असायचे, तो फोटो माझ्या डोक्यात कुठेतरी आला आणि म्हटलं आपण अशा पद्धतीचा फोटो जर दाखवला मुखपृष्ठावर तर तो जास्ती संयुक्तिक होईल. म्हणून तो ग्रुप फोटो जो आहे तो फोटो नसून मी स्वतः हाताने काढलेलं चित्र आहे ते. म्हणजे एक एक माणूस मी गोळा करत त्याच्या पेहरावा सकट म्हणजे त्यांच्या संग्रहातल्या एक एक व्यक्तिरेखा आठवून तशी चित्र सगळी एकत्र गोळा केली, त्यांचा ग्रुप फोटो किंवा ग्रुप चित्र तयार केलं मी. मग त्याच्यामध्ये थोरली अक्का आहे, घरातला कारभारी आहे, नंतर कुणी काय घरचा आपला धाकटा भाऊ आहे वगैरे वगैरे, किंवा आत्या आहे, अशी सगळी माणसं एकत्र त्यांचं ते चित्र तयार केलं मी. आणि मग चित्र तयार केल्यानंतर म्हटलं त्या काळचे जे फ्रेम असायचे ना, त्या फ्रेमच्या मागे म्हणजे काळा कागद असायचा आणि त्या फोटोग्राफरनं ते वर एक दोन डिंकाचे ठिपके लावून तो फोटो लावलेला. कालांतरानं तो डिंक वाळून गेल्यानंतर किंवा धुळाने खाल्ल्यामुळं तो फोटो असा ढळतो चौकोनातून, तो तिरका होतो, काचेमध्येच असतो पण तिरका होतो, न झुरळाने कोपरे खाल्लेले त्याचे. ह्याच्यातून हा उरलेला फोटो आणि वर धूळ साचलेली काचेवर. हा जो तरुण असतो तो त्या काचेवर अशा रेघा मारायला लागतो आणि मग त्याला दिसायला लागतं, अरे हा आपला धाकटा काका, किती बावड दिसत होतो त्यावेळेला, ही अक्का आता अमेरिकेत आहे वगैरे वगैरे, असं त्याला सगळं दिसायला लागतं. आणि त्याचे ऐकून त्याला मजा वाटायला, एक एक रेघ मारत असताना तिथे चित्र स्पष्ट होत जातं. ह्या धुळीतनं मारलेल्या चित्रातनं त्या रेघा ज्या आहेत त्याच्यातून ते चित्र तयार केलं. हे करताना मी त्यावेळेला हाताने काढायची पद्धत होती, कारण काय त्यावेळेला कॉम्प्युटर हा प्रकार नव्हता. हे सगळं चित्र मी हाताने काढलं आणि मग त्याच्यावर कागदाचे असे म्हणजे जाड कार्डचे असे तुकडे म्हणजे हाताने बोटा रेघा मारून ते कापून त्याच्यावर पेस्ट केले हलगत. धूळ पाटी लेटरीन देखील कागदाने कापून त्यावर पेस्ट केलं आणि त्याच्यावर धुळीच्या रंगाचा असा स्प्रे मारला मी. आणि स्प्रे मारून त्याच्यानंतर ती धुळीचे म्हणजे बाकीचे कागद काढून टाकल्यानंतर तेवढं चित्र स्पष्ट झालं, बाकी सगळं धुळीच्या आड गेलं. करणं तसं रिस्की होतं, कारण मुळात चित्र काढायला खूप वेळ लागला होता. प्रयोग फसला असता तर ते पुन्हा करावं लागलं असतं, पुन्हा ABCD पासून. आज कॉम्प्युटरच्या युगामध्ये ते करणं सोपं आहे. पण हा प्रयोग झाल्याचं मला समाधान मिळालं आणि ह्याच्यावरच्या दोन प्रतिक्रिया फार सुंदर होत्या. एक म्हणजे स्वतः दस्तूरखुद्द शांताबाईंनी मला विचारलं होतं की हा फोटो मी तुला कधी दिला होता. शांताबाई म्हणाला, फोटो नाही आहे, मी स्वतः हाताने काढलेला आहे. आणि दुसरी प्रतिक्रिया अशी होती, अहमदनगरच्या साहित्य संमेलनामध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं आणि तिथून त्या स्टॉलवर विक्रीला जो ह्या प्रकाशकाच्या म्हणजे सुरेश एजन्सी याचे प्रकाशक शैलेंद्र कारले माझा मित्र प्रकाशक त्याचा मला फोन आला. आवडे रवी मुकुल, आता इथे आमच्या इथे गंमत चालली. म्हणलं काय? म्हटलं आपलं नवं कोरं पुस्तक प्रत्येक ग्राहक पुसून घेतो नंतर बघतो. शांता शेळके आणि मी आमच्या दोघांच्या गप्पामध्ये अगाथा ख्रिस्ती हा एक विषय कायमचा असायचा. त्यांच्या देखील हे अत्यंत आवडते लेखिका आणि माझ्या देखील. मला रहस्यकथा वाचायला आणि लिहायला देखील खूप आवडतं. अगाथा ख्रिस्तीचं मी फॅनच आहे. योगायोगानं पुढे मला पद्मगंधा प्रकाशनाने अगाथा ख्रिस्तीची हरक्यूल पायरो सिरीज, हरक्यूल पायरो ह्या गुप्तहेराच्या कथा 39 कादंबऱ्या करायची मला संधी मिळाली. त्यातल्या ह्या कादंबऱ्याची काही कव्हर्स दाखवतो. एक गोष्ट अशी होती त्याच्यामध्ये की अगाथा ख्रिस्ती फाउंडेशन यांच्याकडून ही सगळी चित्र अप्रूव्ह करून घ्यायला लागायची. प्रत्येक चित्र मी स्वतः तयार केलं. उदाहरणार्थ आता हा जो कॉफीचा कप आणि हे सगळं दिसतंय ते कॉफीच्या कपाच्या खाली जे वर्तुळ आहेत हे सगळं मी स्वतः अरेंज केलेलं आहे. आणि कॉफीच्या कपाच्या वर्तुळाच्या खालचा जो पेपर आहे त्याच्यावर त्याचा जो स्टॅम्प किंवा त्याचा जो त्याचं जे शिक्का बसलेला आहे तो मात्र रक्ताचा दाखवला मी रस निर्माण करण्यासाठी. ह्या सगळ्या चित्राच्या बद्दल मला अगाथा ख्रिस्ती फाउंडेशनकडून फार चांगले पसंतीचे एक्सलंट वगैरे 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 असे हे आली रिमार्क्स आले. एक मात्र त्यांचा रिमार्क जो होता तो मी विसरू शकणार नाही. त्यांनी लिहिलं होतं की तुम्ही या कादंबरीच्या मुखपृष्ठामध्ये
रहस्य सांगून टाकताय ही गोष्ट चांगली नाही आहे. आणि माझ्या लक्षात आलं, खरं तर मी ते मुखपृष्ठ फार कष्टाने केलं होतं. मला वाटलं होतं काय आपण मस्त बनवलं वगैरे, पण खरोखर ते चुकीचं होतं माझं. मी फक्त रहस्याकडे निर्देश करायला पाहिजे होता, लोकांचं वाचकाचं कुतूहल चालवायला पाहिजे होतं. रहस्य सांगून टाकणे चुकीचं होतं. मी ते कव्हर बदललं, पण याच्यामध्ये ही सगळी कव्हर्स करत असताना जो आनंद मिळाला ना, तो फार अत्यंत मजेदार होता. 39 कादंबऱ्या मला सलग वाचायला मिळाल्या. त्यात ही सगळी कव्हर्स आहेत त्याच्यातली. ही सगळी कात्री वगैरे सगळं मी स्वतः अरेंज करून काढलेले फोटो आहेत स्वतः. आणि याच्यामध्ये मी ठरवलं होतं की फोटोग्राफिक करायचं, म्हणजे ते रिअलिस्टिक त्याला लुक येईल. म्हणजे कुठेही हातानं चित्र काढायचं नाही असं ठरवलं होतं. नेक्स्ट, हे जे डावीकडचे फोटो आहे, तो फोटो मी हम्पीला काढला होता. सॉरी, हम्पी नाही, बदामीला काढला होता. आणि बदामी याची एक ओळख आत्ता म्हणजे अलीकडे तो सिनेमा बरेच दिवस म्हणजे गाजलेला सिनेमा तर रावडी राठोड, त्याचं बरंचसं शूटिंग तिथं झालेलं आहे. आणि तो पिक्चर मी तेवढ्यासाठी पुन्हा पुन्हा बघतो. बदामीला मी आणि त्या आतमध्ये जे लहान आकृती दिसते त्या आहेत प्रख्यात लेखिका मीना प्रभू. त्यांच्यावर मी गेलो होतो बदामीला आणि त्यांना म्हटलं होतं की मला फोटो काढायचे, तुम्ही चालत राहा. तर त्यांना चालत राहायला सांगितलं. त्या म्हटलं मी काय दिसणार आहे, म्हटलं तुमचा फोटो नाही काढायचा, मला खडकाचा फोटो काढायचा आहे. नेक्स्ट, रक्ताचा ओघळ म्हणजे पाण्याचा जो ओघळ येतो बर्फाच्या याचा, तो रक्ताचा ओघळ असा दाखवून त्यात मी सूचित केलेला आहे. नेक्स्ट, ही सगळी चित्र आहे फोटोग्राफिक आहे. सगळ्या फोटो मी स्वतः काढलेले आहेत. तो ॲस्ट्रे वगैरे सगळं, राख आहे अशी झटकणं. नेक्स्ट, आगाथा ख्रिस्तीचं खरं तर शेवटचं पुस्तक त्यांनी फार पूर्वी लिहिलं होतं, पण प्रकाशकाने आग्रह धरला की हे पुस्तक आता प्रकाशित करायचं नाही. याचं कारण याच्यामध्ये हरक्यूल पायरोचा मृत्यू आहे. गंमत म्हणजे हे पुस्तक मी प्रथम वाचलं होतं, नंतर बाकीच्या कादंबऱ्या वाचल्या होत्या. आणि या पुस्तकामुळे मला हरक्यूल पायरो केसेस वाचायची गोडी लागली. द कर्टन. नेक्स्ट, आता ही काही रेखाचित्र मी तुम्हाला दाखवतोय. मराठीमध्ये अतिशय गूढरम्य शैलीमध्ये लिहिणारे कवी ग्रेस, त्यांची ही सगळी स्केचेस आहेत. हे स्केच कवी ग्रेस यांचा मृत्यू झाल्यानंतर लोकसत्ताच्या अग्रलेखामध्ये छापलं गेलं होतं. खरं तर अग्रलेखामध्ये मुखपृष्ठ किंवा कुठलंही चित्र छापायची पद्धत नाही आहे, पण हे चित्र मुद्दाम त्यांनी मला विचारून छापलं होतं. हा माझा गौरव होता. ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगायची की ग्रेस यांची माझी ओळख झाली त्यांच्या पुस्तकाच्या निमित्तानं, त्यांचं शेवटचं पुस्तक. नेक्स्ट, ओल्या वेळूची बासरी, ते करण्याची मला संधी मिळाली. आणि ते करताना माझ्या लक्षात आलं होतं की आपण एकतर ग्रेस यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ करणं म्हणजे मला काहीतरी ॲबस्ट्रॅक्ट करावं लागलं असतं, पण म्हटलं ते करून म्हटलं आपण वाचकापर्यंत पोचू का, आपल्याला जे वाटतं ग्रेसच्याबद्दल ते सांगता येईल का आपल्याला. याच्यामुळं मग मी त्यांच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं की त्यांच्या हाताच्या दोन हाताच्या जे मुद्रा होतात त्या अतिशय वेगळ्या आणि अतिशय विलक्षण होतात. की अशा, आता हे दोन हात बघा तुम्ही, ह्या दोन हातामध्ये अशा पद्धतीचे हात धरणारा कुठला माणसाचा आपण कधी बघितलेला नसेल, पण त्याच्यातून काही वेगळे आकृतीबंध तयार व्हायचे. आणि म्हणजे हे दोन हात आणि ग्रेसचा चेहरा, त्यांचं अर्धवीज सांगणं, हेच आपण चित्रामध्ये दाखवायचं. आणि म्हणून मी त्यांचे एका कार्यक्रमामध्ये गेलो होतो आणि ते बोलत असताना जवळपास 200 फोटो काढले होते. त्या फोटोतल्या काही फोटो त्यातली निवडून मी त्यातनं चित्र काढली होती. नेक्स्ट, ही त्यातली काही स्केचेस आहेत. म्हणजे माझ्या एका मित्राची कॉमेंट फार छान होती याच्यावरची, मला याच्यातनं आवाज येतो मला ग्रेसचा, मोठ्याने ते बोलतायत वगैरे अशा पद्धतीत. नेक्स्ट, नेक्स्ट, हे त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ. मी काढलेल्या 2 फोटोच्या संगमातून हे तयार केलेलं आहे. म्हणजे हात एका फोटोतला आहे आणि मुद्रा दुसऱ्या फोटोतली आहे. वॉटर कलरने चित्र केलं मी. आणि त्यावेळेस ग्रेस इथल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये बरीच महिने ते एका त्यांच्या कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीवर उपचार करून घेत होते. त्या काळामध्ये हे पुस्तक आलेलं आहे.
प्रकाशन ह्या पुस्तकाचं तिथल्याच सभागृहात झालेलं आहे. मुखपृष्ठ हे मी तयार करत असताना मला त्याच्या अगोदर त्यांचे दरवेळेला फोन यायचे की सर आज मुखपृष्ठ बघायला मिळेल का. ते सर म्हणायची त्यांची जी पद्धत होती ना, मला तर थोडी संकोच वाटायचा. पण ते म्हणणे नाही, माझी पद्धतच आहे, ती सरच म्हणतो मी. आपण तुम्ही मला सर कसं म्हणत नाही, म्हणले माझी पद्धत आहे आणि मला तसं ते म्हणण्यापासून रोखू नका. तर ज्यावेळेला हे मुखपृष्ठ घेऊन मी त्यांच्याकडे तिथे गेलो त्यावेळी त्यांनी माझ्यासमोर प्रकाशकाला फोन लावला आणि त्या फोनमध्ये ते म्हणाले की चित्रकार रवी मुकुंद यांनी मला आत्ता जे मुखपृष्ठ दाखवलेलं आहे ते नेमकं मी काय आहे ते दाखवणारं मुखपृष्ठ आहे आणि याच्यामध्ये आता कुठलेही कागद लावा आणि पुस्तक छापून टाका. म्हणजे माझे स्वतःचंच लेखन लावा असं नाही, इथंपर्यंत ह्या माणसाने मला प्रतिक्रिया दिली होती. आणि पुढे मला असं म्हणाले, एक तर त्यांची शब्दकळा फार वेगळी होती, म्हणजे कधी कधी लवकर कळायचंच नाही. मला म्हणले चित्रकार एक गोष्ट तुमच्या लक्षात आली काय. म्हणलं काय. इथे तुम्ही आणि मी अशा दोन उगमाचा संगम झालेला आहे. म्हणजे उगमाचा कधी संगम होत नसतो, पण इथे झालेला आहे. तुमचा एक उगम आणि माझा एक उगम इथे संगम झालेला आहे. माझ्या मते फार मोठी प्रतिक्रिया मला मिळाली होती. हे चित्र सिस्टाईन चॅपेलच्या छतावर मायकेलएंजेलोने काढलेलं आहे. संपूर्ण ख्रिस्त पुराण त्यांनी काढलेलं आहे, ख्रिस्त चरित्र काढलेलं आहे. त्याच्यातलं हे चित्र जे आहे हे बऱ्याच लोकांनी आतापर्यंत वेगवेगळ्या कारणासाठी वापरलेलं आहे. एक काही लोकांना आता नवीन म्हणजे ज्यांनी स्टीव्हन स्पीलबर्गचा E.T. पिक्चर बघितलेला त्यांना आठवत असेल, E.T.चं पोस्टर हे असंच होतं. म्हणजे तो परग्रहावरचा तो प्राणीसारखा माणूस आणि आत्ता इथला एक मुलगा, त्या दोघांनी एकमेकाला असं बोटाला स्पर्श केला आहे. हे जे चित्र आहे मेकिंग ऑफ मॅन, तर तो त्याच्यामध्ये दाखवण्याचा उद्देश असा आहे की मनुष्य प्राणी हा जो आहे त्याला देवाच्या हाताचा स्पर्श झाला बोटाचा आणि मग तो मनुष्य झाला, अशी ती कथा वगैरे आहे. हे ज्यावेळेला माझ्याकडे मुखपृष्ठ करायला आलं की राजा प्रकाशनाचे त्यांचं 100वा प्रकाशन होतं. मुंबईला इथं प्रकाशन झालं होतं आणि या प्रकाशनाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा स्टेजवरून मुखपृष्ठाच्या संदर्भात जाहीररित्या बोललो होतो या मुखपृष्ठाबद्दल. ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की ते चित्र मला आठवलं की ही मूळची कथा जी आहे याच्यामध्ये एक चांगला ध्येयवादी कार्यकर्ता आहे आणि तो नंतर बरं का आपल्या समाजापासून, आपल्या कार्यकर्त्यापासून, आपल्या ध्येयापासून भ्रष्टाचाराचा स्पर्श झाल्यानंतर कसा ढळत जातो त्याची कथा आहे. म्हणजे भ्रष्टाचाराचा स्पर्श झाल्यानंतर एखादा माणूस जर असा बदलत जातो किंवा पूर्णपणे बदलून जातो तर त्यात थोडक्यात म्हणजे दानवात रूपांतर होतं. मग म्हटलं वरचा हात जर आपण देवाच्या ऐवजी दानवाचा दाखवला आणि त्याचा स्पर्श दाखवला तर हे साध्य होईल. मग दानवाचं दाखवायचं म्हणजे काय करायचं. मग केसाळ हात दाखवायचा, पण मग केसाळ हात दाखवायचं तर म्हणजे चांदोबातलं चित्र वाटेल ते, तसं वाटून चालणार नाही. ते कुठेतरी रिअलिस्टिकही वाटलं पाहिजे, कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे. मग एकदम मला गोष्ट आठवली की आमच्या शाळेमध्ये आम्हाला धडा होता. बहुतेक लेखक हरिशंकर परसाई होते आणि त्यांच्या लेखाचं नाव होतं नाखून क्यों बढ़ते है. आणि त्याच्यामध्ये ते एक वाक्य होतं, मला वाटतं 9वी 10वीला आम्हाला धडा होता तो. त्यातलं एक वाक्य माझ्या डोक्यात अजून रुतून बसलेलं आहे. नाखून बढ़ना ये मनुष्य के अंदर जो वास्तव में पशुता है उसका प्रतीक है, असं ते वाक्य होतं. म्हणजे तुमची नखं जी वाढतात ना, तुमच्यामध्ये अजूनही जनावर शिल्लक आहे हे दाखवण्यासाठी ते नखं वाढत असतात, असं त्यांनी एक रूपक मांडलं होतं. तर ते म्हटलं आपण इथं हात थोडा काळसा दाखवायचा आणि नखं वाढलेली दाखवायची आणि मग तो आपल्याला इफेक्ट घेता येईल असं डोक्यात आलं होतं. म्हणून हे चित्र असं मी केलं आणि याबद्दल मी त्या दिवशी मुंबईला बोललो होतो. कार्यक्रम झाला आणि एक तरुण अशी एक जरा थोडी मॉड मुलगी माझ्यासमोर आली आणि तिनं दोन्ही हाताचे पंजे माझ्यासमोर असे धरले आणि तिने सांगितलं सर घरी गेल्यानंतर मी पहिल्यांदा नखं कापून टाकणार आहे. नेक्स्ट, धर्माचं राजकारण हा एक अत्यंत स्फोटक विषय आहे. हे मुखपृष्ठातून मांडायचा प्रयत्न केला आहे मी. या माझ्या मुखपृष्ठाला पारितोषिकही मिळालं होतं.
द्रव पदार्थाचं कधी विभाजन करता येत नाही. म्हणजे असं नकाशामध्ये बाउंड्री मारता येत नाही तशी द्रव पदार्थाचं असे काही हे करता येत नाही. पण रक्ताचं मात्र आपण विभाजन 4 रंगात करून टाकलेलं आहे. म्हणजे 4 धर्माचे 4 रंग आपण देऊन टाकलेले आहेत आणि त्या रंगाच्या बाहेर कोणी जायचं नाही असं एकमेकांना उगीच बंधन घालून टाकलेलं आहे. खरं तर रक्त सगळ्याचंच लाल आहे, पण इथे भगवा रंग आहे, हिरवा रंग आहे, पांढरा रंग आहे, निळा रंग आहे. हे जे सगळं जे आहे ना ते कृत्रिमरित्या आपण एकमेकाला विभाजन करून टाकलंय हे मला इथून सूचित करायचं होतं. कल्पना करून पहा की समजा निसर्गामध्ये आभाळ हिरवं असतं तर, सगळं पाणी भगव्या रंगाचं असतं तर, झाडं पांढरी असती तर, जमीन निळी असती तर, असं होत नाही, असं नसतं. निसर्गानं त्या रंगाचं महत्त्व तिथे अधोरेखित केलं आहे, त्याप्रमाणे तो रंग वापरलेला आहे आणि म्हणून आपली सृष्टी सुंदर आहे. माणसानं मात्र आपल्या संकुचित वृत्तीमुळं एक धर्माला एक रंग बहाल करून टाकलेला आहे आणि त्यामुळे एक रंगाचा किंवा एक धर्माचा अभिमानी असणं म्हणजे दुसरे 3 रंग आपल्या आयुष्यातनं हद्दपार करून टाकणं. ही गोष्ट मला ह्याच्यातून सूचित करायची होती. धर्माचं राजकारण झालं की अर्थातच दंगल अपरिहार्य आहे. हा जो बँडेजचा मुखवटा आहे हा पोकळ आहे. लहानपणी मला आठवतं की लग्नामध्ये अशी रुखवत करायची पद्धत होती. साखरेचा तांब्या करायचे किंवा साखरेचं फुलपात्र किंवा कागदाच्या लगद्याचं काहीतरी पेला, हे असं सगळं करायचं जे असायचं ना, म्हटलं आपण बँडेजचंच आपण एक रुखवत तयार करायचं. असं पोकळ आहे ते, अक्षराशी रक्ताची. आणि ते पोकळ जे आहे त्याच्यामध्ये कोणाचाही चेहरा बसू शकेल असं ते दाखवायचं. याचं कारण काय, डोकी फुटतात किंवा ज्यांना इजा होते ती माणसं सामान्य असतात. चेहरा कोणाचाही त्यामध्ये बसू शकेल, बाकीचा सगळा रंग असं जळकट आहे. आणि फक्त मला याच्यातून सूचित करायचं होतं की हे बँडेज जे आहे हे तुमच्याही चेहऱ्याला लागू शकेल. येरवडा विद्यापीठातले दिवस असं एखाद्या जेलला विद्यापीठाचं नाव द्यावं असं लेखक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना वाटलं. याचं कारण युक्रांदचे ते नेते होते आणि त्या काळामध्ये चळवळीच्या काळामध्ये जितक्या वेळा त्यांना येरवडा जेलमध्ये जावं लागलं पुण्याच्या, तिथल्या अनुभवावर ते लिहिलेलं पुस्तक आहे. माझी स्वतःची धारणा अशी आहे की आपण पाहिलेली गोष्ट पुन्हा करायची नाही, आपण स्वतः केली तर करायची नाहीच. पण साधारणपणे जेल किंवा गुन्हा म्हटलं की आपल्याकडे तुरुंगाचे त्या सळ्याचे दरवाजे, हातकडी किंवा फाशीचा दोर असे ठराविक आपण चिन्ह दाखवतो, ठराविक संकेत आहेत ते करायचे. म्हणजे हे आपल्याला करायचं नाहीच आहे, आपल्याला वेगळंच काहीतरी करायचं आहे. मग वेगळं काय करण्यासाठी मग मी डॉक्टर सप्तर्षीनं सांगितलं की मला तुम्ही येरवडा जेल दाखवा, मला तो बघायचा आहे. त्यामुळे जेल म्हणले असं सहजपणे बघता येत नव्हतं. म्हणजे हो, म्हणून तर मला बघायचं आहे ना. तिथे मला काहीतरी सापडेल असं मला वाटलं की वेगळे पण काहीतरी सापडेल तिथे. मग शेवटी त्याने माझ्या हट्टाखातर गृहमंत्रालयाची परमिशन काढली, पोलीस महासंचालकाची परमिशन काढली आणि मग एके दिवशी हा जेल मी पाहायला गेलो. येरवड्याच्या जेलमध्ये जाताना मला एक लक्षात आलं की एक पत्र होतं आमच्याबरोबर, माझ्याकडे कॅमेरा होता आणि आतमध्ये तो निळ्या पिवळ्या पट्ट्याचा जो दरवाजा आहे भला मोठा, त्याच्या दिंडी दरवाजा उघडून आतमध्ये गेल्याबरोबर मागे दरवाजा आपला बंद होतो मागे आणि दुसऱ्या क्षणाला लक्षात येतं की आपण अत्यंत वेगळ्या जगात आलो आहोत. मग तिथे त्याने सांगितलं, त्यामुळे कॅमेरा चालणार नाही, कॅमेरा ठेवायला लागला मला. म्हणजे स्केचबुक म्हणलं मी चालतो ह्याचं, कारण मी सांगितलं मला स्केचिंग केल्याशिवाय मला पर्याय नाही आहे आणि स्केचिंग करायला कुठे परमिशन लागत नाही. त्यांना ते थोडं पटलं. मी स्केचबुक घेऊन मी आतमध्ये गेलो. पुन्हा एक आणखी दरवाजा होता आणि आतमध्ये गेल्यानंतर एक लांबच लांब असा बोळ होता. तिकडच्या दूरच्या कोपऱ्याला एक शिपाई उभा होता बंदूक घेऊन. मध्ये मध्ये दरवाजे होते छोटे छोटे आणि एक बी यार्ड नावाचा एक प्रकार होता. म्हणजे तो एक दरवाजा होता, वर लिहिलं होतं बी यार्ड.
तो दाखवण्याची मला परमिशन होती, म्हणजे त्यांना ते पत्र होतं तसं. तर त्यांनी बियाड उघडायला लावलं, मला आतमध्ये नेलं. मला वाटलं होतं आतमध्ये कोठडी असेल, पण नाही, आतमध्ये प्रचंड मोठं मैदान होतं आणि एक बराकीची लाईन होती मोठीची मोठी, साधारणपणे छाती इतका येईल असं उंचीचा चौथरा, आणि त्याच्यावर अशा मोठ्या कोठड्या एका रेषेत होत्या अशा. आणि लांबवर असं बघितलं की लक्षात येत होतं की सगळ्या कोठड्यांना कुलपं आहेत आणि ती कुलपं त्या कडीवर अशी आडवी टाकलेली होती. तर तिथल्या मी ते शिपायाला विचारलं की म्हणलं ही आडवी का टाकलीत? म्हणले आमच्या एका दृष्टीत आमच्या लक्षात होते आडवी टाकलीत ह्याचा अर्थ ती कोठडी रिकामी आहे, त्याच्या आतमध्ये कोणी कैदी नाही आहे. म्हटलं मग हे सगळ्याच कोठड्याची कुलपं आडवी आहेत? हो म्हणलं याचं कारण म्हणलं आता एकही कोठडीमध्ये कैदी नाही आहे. मग तुम्ही इथे काय करताय? म्हणजे पहारा देतोय. म्हणलं कसला पहारा देतोय? म्हणजे साहेब ड्युटी आहे. आणि मग त्यानं त्या इन्स्पेक्टरने सांगितलं की त्यांना एक आपल्या खोली उघडून दाखवायची आहे. तर ते आपल्या किल्लीवाल्याकडे जसं मोठं वर्तुळ असतं ना, किल्ल्याचा जोडगा असतो त्यामध्ये, तसं एक वर्तुळात किल्ली कशी कशी शोधून काढली अत्यंत त्रासिक मुद्रेनं आणि एक कोठडी त्यानं उघडून दाखवली आणि म्हटला आणीबाणीच्या नंतर आज पहिल्यांदा उघडतोय. म्हटलं का? तर म्हणजे आता कोणी राजकीय कैदीच नाहीत ना, सगळे टोळीवाले आहेत. त्यामुळं मला त्याने ती कोठडी उघडून दाखवली. आणि मगाशी मी जसं सांगितलं की आकारमान ही गोष्ट आयुष्यात फार महत्त्वाची आहे. विकृतीकरण त्याच्यातून होतं. खोलीचा आकार साधारणपणे 8x8 किंवा 8x10 वगैरे असेल. एक बाजूला असा एक आडवा असा एक चौथरा होता की ज्याच्यावर तो कैदी झोपू शकेल. समोर एक असा कोपऱ्यामध्ये असा एक 1-1.5 फुटाचा असा 2 फुटाचा एक चौकोन, त्याच्या पलीकडे तो आडोसा, तिथे तो संडास होता तिथे. म्हणजे कैदी जरी बसला तर तो एवढा दिसला पाहिजे, त्याला दरवाजा वगैरे असणार नाही, काही बाहेरून शिपायला दिसला पाहिजे, अशी सगळी ती पद्धत होती. आणि अतिशय मातकट असा विचित्र पद्धतीने हिरवा रंग दिलेला की जेणेकरून तिथं आलेल्या प्रत्येक माणसाला उदास वाटलंच पाहिजे. बूट म्हणजे माझे धुळीमध्ये बुडत होते, एवढी धूळ होती, उळिष्टक होती प्रचंड. आणि त्या 8x8च्या खोलीची उंची होती जोमारे 25 फूट. म्हणजे झोपलेल्या कैद्याला तिथं तो अवकाश सतत असा दाबत असण्याचा एक फील येत राहणार त्याला. विचित्रच पद्धत होती ती सगळी. आणि त्याच्यामुळेच बरं का तो तिथं त्याला म्हणजे एकांतवास त्याचा अतिशय भयप्रद होणार. आणि तिथे बघितलं मी एकावर एक अशा 2 खिडक्या, ज्या शक्यतो कधीही कुठल्याही बरं का जे आपल्या बिल्डिंगमध्ये सहजपणे असे सापडत नाहीत. एक तर तो उतार प्रचंड जाड भिंती आणि त्या उताराला असे ते 2 खिडक्या होत्या. एक कितीही उडी मारून त्या कैद्यानं हात पकडायचा प्रयत्न केला तो त्या उतारून हात त्या सट केला आणि खाली आपटेल तो माणूस. म्हटलं ह्या 2 खिडक्या हे आपल्याला सापडेलं वैशिष्ट्य. आणि इथं आले सार्थक मला त्यावेळेला वाटलं. म्हणून नंतर मग मी ते स्केचिंग करून घेतलं, रंग डोक्यात साठवले सगळे, कारण काय रंगीत तिथं फोटो काढणं शक्य नव्हतं. घरी आल्यानंतर मग हे ऑइल पेंटिंगमध्ये तयार केलं. तो मातकट रंग, तो ग्रे कलर. मग म्हटलं आता तिथे लेटरिंग कशानं करायचं? तर एक गोष्ट लक्षात आली की तिथे मी एक डांबराचा डबा बघितला होता की टॉयलेटचे जे डबे असायचे, डब्याचे संडास जे होते ते गंजू नये म्हणून त्याच्या भोवती लावायचं डांबर होतं. ते डांबराचा डबा होता. म्हणजे डांबर तिथे त्याला मिळेल त्या लेखकाला बसल्या बसल्या कुठेतरी उपलब्ध होईल. त्यामुळे डांबरानं आणि तेही ब्रशच्या दांड्यानं ते लेटरिंग केलेलं आहे. आणि लेखकाचं स्वतःचं नाव जे आहे ते त्यानं भिंतीवर असं कोरून 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 काढलेलं, डॉक्टर कुमार सप्तर्षी. हे मुखपृष्ठ झालं आणि याचं प्रकाशन जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते झालं होतं. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ह्या निमित्तानं येरवडा जेल मी पाहू शकलो आणि लोकांना देखील थोडा याच्यातून मी दाखवू शकलो. ह्याच्या पुढची ही काही मुखपृष्ठ जी आहेत ही फक्त लेटरिंगवर आधारित आहेत, कॅलिग्राफीवर आधारित आहेत. आणि अक्षराच्या त्याचं जे मूळ रूप आहे त्याच्यातून डिझाईन कसं तयार होतं. आता मंथन ह्याला म, थ आणि न ह्याला तिन्ही अक्षराला कुठे वेलांटी नाही आहे, उकार नाही आहे, काना नाही आहे. त्यामुळे एकच रेख घेऊन त्याच्यातनं मला मंथन तयार करताना वरचा फक्त टिंब देऊन अशा पद्धतीचं म्हणजे अक्षरातून एक आकृतिबंध तयार झाला, त्यातनं डिझाईन तयार झालं. हे जे लेटरिंग आहे रक्त
हे काही लोकांना माहिती असेल की पूर्वीच्या काळी फोटो रंगवण्यासाठी म्हणून एक फुजी कलर नावाचा एक रंग मिळायचे. असे पेपरवर ते रंग असायचे आणि तो कागद असा फाडून घ्यायचा आणि ते डिशमध्ये घेतल्यानंतर त्यावर पाणी लावलं की त्या रंग तयार व्हायचा. तो अतिशय ट्रान्सपरंट रंग असायचा, अतिशय स्वस्त असायचे ते रंग, पण वापरायला अतिशय घातक. कारण तो रंग एकदा बसला की तो खोडायचा चान्स नाही. त्यामुळे तो किती डेन्सिटीचा घ्यायचा, किती गडद घ्यायचा किंवा किती पातळ घ्यायचा हे अगोदरच ठरवायला लागायचं. पूर्वीच्या काळचे जे ब्लॅक अँड व्हाईट फोटो होते ते रंगीत करण्याची जी पद्धत होती ती अशा रंगाने केली जायची. तो रंग मी घेतला आणि ते कागदाचे कपटे एका डिशमध्ये करून त्यातनं पाणी घालून त्या रक्तासारखा तो रक्तवर्ण तयार झाल्यानंतर ब्रशच्या ऐवजी, कारण हा इफेक्ट ब्रशने नसता आला, ड्रॉपर जो असतो ना शाईचा ड्रॉपर, त्याच्यातून मी रक्त अशी अक्षरं तयार केली. आणि ओला असतानाच पूर्वीच्या काळी बघा की मलेरियाचा तो एजंट यायचा ना, म्हणजे त्याला मलेरियाचा डॉक्टर म्हणायचे, खरं तर तो टेक्निशियन असायचा. तर तो असे स्लाईड काढायचा आणि बोटाला असं पिन टोचून त्याच्यातून रक्त घ्यायचं आणि तो असं दुसऱ्या स्लाईडवर असं खेचून घ्यायचा आणि ते ठेवून टाकायचं नाव टाकून वगैरे. तर ते खेचलं जाणं जे होतं ना ते मी काचेनंच तयार केलं. हे रक्त हे लेटरिंग तसं जिवंत म्हणजे सुकायच्यात मग त्याचे फोटो काढले. आणि आता डिजिटल कॅमेरा असल्यामुळं हे शक्य झालं, अर्थात अन्यथा हे इतक्या वेगात तयार करता नसतं आलं मला. नेक्स्ट, निग्रो. तो राकटपणा आणि त्यांच्यातला अंगार ह्या दोन गोष्टी दाखवण्यासाठी इथं मी प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट, रधो कर्वे यांच्या साहित्याचे हे खंड आहेत आणि रधो कर्वेंचा रोखठोकपणा दाखवण्यासाठी याच्यामध्ये मी करकरीतपणे रधो ही अक्षरं आणि टोटली ब्लॅक अँड व्हाईट, नो ग्रे ॲट ऑल. नेक्स्ट, चेअर्स ह्या शब्दाबद्दल फक्त आनंदाने बोलता येतं. आणि ही फक्त अक्षरं जी आहेत ती अक्षरं एकावर एक अशी रचून, म्हणजे खरं तर माझे दिवंगत मुद्रक मित्र माझे सदाशिव जंगम त्यांच्या सहकार्यामुळे हे होऊ शकलं. ह्याचं कारण काय की हे 5 अक्षरं जे चीअर्स ही वेगळी अक्षरं काढली होती मी आणि ते 5 रंगाचे ब्लॉक एकावर एक, हे ब्लॉकने छापलं होतं त्यावेळेस चित्र, एकावर एक किंचित सरकवून त्याचे प्रिंट तयार करून मग तशा पद्धतीने चित्र केलं. म्हणजे तसं पाहिलं तर हे चित्र जे आहे ते प्रेसमध्ये, प्रिंटिंग प्रेसमध्ये क्रमानं तयार होत गेलं. आणि हा हट्ट माझा आमचे मित्र जंगम त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो, त्यांच्यामुळे होऊ शकला, अन्यथा हे अशक्य झालं असतं. फक्त शब्दाच्या त्याच्यातल्या त्या रफारातनं त्याच्या आकारातून एक आनंदाची कारंजी उचंबळत जावीत हा त्याच्यामागचा माझा भाव होता. तसं मध्यम, उत्तम मध्यम, तो म मध्ये कॉमन आहे, उत्तम आणि मध्यममध्ये. तर मधला जो म आहे त्याच्यातून एक वेगळं डिझाईन तयार झालेलं आहे अक्षराच्यातून. नेक्स्ट, हे अक्षराचंच आहे पण ह्याच्यामध्ये चित्र देखील आहे. म्हणजे दोन्हीचं प्रमाण याच्यामध्ये तसं पाहिलं तर समसमान आहे. विजय तेंडुलकरांचं हे अपूर्ण आत्मचरित्र, म्हणजे त्यांच्या अगदी सुरुवातीच्या दिवसाबद्दल त्यांनी याच्यात लिहिलेलं आहे. आणि मग त्यांच्या लेखनाचे, त्यांच्या शिक्षणाचे झालेले आबाळ किंवा त्यांनी केलेल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष, लहानपणीचं अभावग्रस्त त्यांचं जीवन, हे सगळं दाखवण्यासाठी आणि त्यांचं राहिलेलं अर्धवट राहिलेलं शिक्षण हे दाखवण्यासाठी मग फुटका पाटीचा तुकडा मिळवला मी. त्याच्यावर ते दिवस हे अक्षरं काढली, ते म्हणजे तेंडुलकरांचे म्हणावे किंवा ते दिवस देखील असं म्हणावं, दोन्ही म्हणावं. आणि मग एक जुनं पोतं घेऊन मग ते फाडलं, तसं त्या पद्धतीने दशा काढल्या, त्याचे तुकडे असे काढले आणि ह्याच्यातून हे तयार केलं चित्र आहे. हे चित्र झालं, बऱ्याच लोकांना खूप आवडलं देखील. पण कधीकधी एखादी गोष्ट तुमच्या नजरेतनं सुटलेली इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर देखील एखादा सामान्य वाचक किंवा प्रेक्षक, सामान्य शब्दावर चुकीचा वापरतोय मी ते, पण एखादा प्रेक्षक सहजपणे कसं तुम्हाला सांगून जातो. एका माझ्या मित्राच्या बायकोनं मला हे चित्र बघितल्यानंतर सांगितलं होतं, म्हणजे रवी मुकुल हे सगळं छान तुम्ही केलं आहे, पण म्हटलं तेंडुलकर जेव्हा लहान होते त्यावेळेस पेन्सिल छिलण्यासाठी शार्पनर कधी वापरत होतच का हो. आणि माझ्या लक्षात राहिले, हो म्हटलं पेन्सिल आपण
हे जे चिरून बारीक थोटुक्यता तयार केलं होतं ते शार्पनर न करता ब्लेडने छिलायला पाहिजे होते, की त्याचे जे टोके येतात ना तसे, असे लपके येतात तसे, तसं दिसायला पाहिजे होतं. नेक्स्ट. माझ्या आयुष्यातला हा एक अतिशय आनंदाचा क्षण. दिवंगत पंतप्रधान माननीय अटलजी वाजपेयी यांच्या चित्रमय चरित्राचं मी काम केलं होतं. जननायक हे इंग्रजी आणि हिंदीमधलं मोठं पुस्तक होतं. 552 पानाचं अतिशय जड असं सुंदर पुस्तक होतं. आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं प्रत्यक्ष पंतप्रधानांच्या घरी दिल्लीला मला जाण्याचा योग आला. माझे प्रकाशक मित्र होते खाडीलकर, असे आम्ही काही लोक गेलो होतो. त्याच्या प्रकाशनाच्या त्यावेळेला त्यांना भेट देण्यासाठी म्हणून काही गोष्टी घेतल्यात. मला वाटतं मी एक पांडुरंगाचं चित्र दिलं होतं त्यांना, आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत. आणि हे जे चित्र त्यांच्या कविता अटलजींच्या ह्या पुस्तकाचा अनुवाद जो होता त्याचं मुखपृष्ठ ओरिजिनल माझ्याकडे होतं. योगायोगानं राहिलं होतं खरं तर, त्या काळात राहणं मुश्किल होतं. ते वॉटर कलरनं त्यांचं चित्र काढलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांची सही घेण्यासाठी मी त्यांना ते समोर केलं. तर त्यांच्या पियेनं ताबडतोब काढून घेतलं आणि सांगितलं, म्हणले आता सही मिळणार नाही तुम्हाला, आम्ही पाठवून देऊ तुम्हाला नंतर. आणि मला वाटलं होतं की आता हे चित्र गेलं, हे काही परत आपल्या हातात येणार नाही. पण खरोखर एक 15 दिवसानंतर व्यवस्थित पॅकिंग करून आणि खाली दस्तूर खुद्द अटल बिहारी वाजपेयी अशी सही असं चित्र मला मिळालं. हा एक फार मोठा ठेवा मिळाला आणि तो अनुभव देखील अतिशय रोमांचक होता. पंतप्रधानांच्या घरी जाणं म्हणजे काय असतं, म्हणजे एक ओळीच सांगतो की जाताना इतक्या तुमच्या तपासण्या होतात, पण भेट होऊन परत जाताना मात्र पंतप्रधानांचे तुम्ही पाहुणे आहात ह्याचा सन्मान करण्यासाठी म्हणून त्यांच्या ताफ्यातल्या कारने तुम्हाला गेटपर्यंत नेऊन सोडण्यात येतं. हा एक मोठा सन्मान असतो. नेक्स्ट. मराठीमध्ये केवळ आकडा म्हणजे अक्षरी आपण संख्या असं मुखपृष्ठ किंवा अशी पुस्तकं बघितली असतील. म्हणजे 1984 मी केलं होतं, ते अक्षरी होतं. पण 1947 असा आकडा असलेलं हे एकमेव मुखपृष्ठ आहे. नंतर आता कोणी केलं असेल मला माहिती नाही आहे, पण मी तरी केलेलं किंवा मी पाहिलेलं स्वतः एक आकडा असलेलंच मुखपृष्ठ म्हणजे हे एकमेव. वि. अळिंबे यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त हे पुस्तक लिहिलं होतं. आणि ह्याचा जो कालखंड आहे की भारताला स्वातंत्र्य द्यायचं आणि ते अर्थातच ते फाळणीहून होणार हे ठरल्यानंतर त्या काळात ज्या काही वाटाघाटी झाल्या त्याच्या संदर्भात सांगणारा, त्याचा संपूर्ण इतिहास सांगणारे पुस्तक आहे. आणि एक गोष्ट लक्षात आली की म्हटलं आपण जसं आपण आपल्या देवघरामध्ये धर्मग्रंथाला आपण एखाद्या रेशमी वस्त्रात गुंडाळून ठेवतो, तसं म्हटलं आपण हा जो इतिहास आहे हा तिरंग्यात गुंडाळून आपण वाचकांना देऊया. म्हणून मग खादीचा तिरंगा आणला मी. आणि जाता आता सांगतो, ह्याच्याबद्दल खूप सांगता येण्यासारखं आहे, भरपूर त्याला वेळ लागेल. पण थोडक्यात सांगतो की खादीचा तिरंगा असा कोरा मिळत नाही, तो मला कोरा तयार करावा लागला आणि तो खादीचाच असावा लागतो. अधिकृत जो तिरंगा असतो तो खादीचाच असतो, तो हातानंच काढलेल्या सुताने तयार केलेला टकळीवरच्या सुताचा असतो. त्याचं पर स्क्वेअर मीटर वजन देखील विशिष्ट असावं लागतं. असे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. जो आदर्श खादीचा तिरंगा असतो त्याच्यातून हे मुखपृष्ठ तयार केलेलं आहे. आणि हे केल्यानंतर मला त्यावेळेला जे काय तिरंग्याचं ज्ञान झालं ते म्हटलं थोडं लोकांना दाखवावं, हा देखील त्यामागचा उद्देश होता. 1980 साली हे माझं प्रकाशित झालेलं पहिलं पुस्तक फिरता सिनेमा. लेखक सी वा पाठक. गावोगावी सर्कशीमध्ये तंबूतून सिनेमे दाखवायचे, त्यांचं एक छोटंसं आत्मकथन आहे. हे प्रपंच प्रकाशनाने प्रकाशित केलं होतं. लेखक सी वा पाठक काही काळापूर्वी गेले, बरीच वर्ष झाली त्यांना जाऊन. त्याच्यानंतर आर्यन थिएटर इथं पुण्यातलं होतं तेही गेलं. आणि त्याच्यानंतर ह्या पुस्तकाचे प्रकाशक ज्यांनी माझी पहिली कथा छापली, पहिलं मुखपृष्ठ छापलं, पहिली दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ छापलं, असे माधवराव कानिटकर तेही गेले. हे माझं जे मुखपृष्ठ आहे ती मात्र शेवटच्या आठवण माझ्याकडे राहिलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.
आपण आज या व्यासपीठावर मुखपृष्ठांच्या इतक्या सुंदर गोष्टी सांगितल्या, त्याबद्दलच्या आठवणी आणि अनुभव सांगितले. जगभरातल्या मराठी रसिकांना आपण सांगितलेल्या या गोष्टींबद्दल आपले खूप खूप आभार. या डिजिटल व्यासपीठावर हा अनमोल ठेवा एक माहितीपटक म्हणून कायमचा नोंदवला गेला आहे. नाहीतर काळाच्या ओघात अशा कित्येक गोष्टी आपल्या सुगावामागे न ठेवता हरवल्या जातील याची काही गंती नाही. विश्व मराठी संमेलनाच्या व्यासपीठावरून सृजनशील निर्मिती करणाऱ्या प्रत्येक निर्मात्याला मी असं आवाहन करतो की आपल्या निर्मितीच्या मागे लपलेल्या अशा अनंत गोष्टींचा ठेवा आपल्या भावी पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण या डिजिटल तंत्रज्ञानाचा नक्की वापर करा आणि मराठीला आणखी समृद्ध आणि संपन्न करा. धन्यवाद.